Hello everyone, welcome back to the online platform of Abhinav Science Academy. आज आपण परत पुन्हा एकदा अभिनवने लॉन्च केलेल्या 1 hour 1 टॉपिक या सिरीजमध्ये बघणार आहोत डी अँड ए ब्लॉक एलिमेंट म्हणजेच ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो डी अँड ए ब्लॉक एलिमेंट हा HSC बोर्डसाठी जर विचारात घ्यायला तर आपल्याला याच्यामध्ये बघायला गेला तर 6 मार्क हे कंपल्सरी मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन जर हा विचारला गेला तर तो 8 मार्काला हा चॅप्टर जातोय. म्हणजे तुम्ही या चॅप्टर मधून मॅक्झिमम मार्क्स मिळवू शकता. सो यार आपण सुरुवातीला बघतोय इंट्रोडक्शन मध्ये. तर इंट्रोडक्शन मधला हा जो पार्ट आहे कोणता, तर ही जी डेफिनेशन जी आहे ही डेफिनेशन आपल्याला विचारली गेली आहे 2018 मध्ये जुलै. ओके, सिंपल व्हॉट इज मीन बाय डी ब्लॉक एलिमेंट. सिंपल तुम्हाला डेफिनेशन करायचे आहे. त्यामध्ये 2-3 टाईपचे व्हरायटीचे डेफिनेशन होऊ शकतात. तुम्ही बघा. सो एलिमेंट विच हॅव इनकम्प्लीट D subshell is called as D block element. Next, or element which gives cation with incomplete D subshell are known as transition elements. मग तुम्हाला जर डेफिनेशन विचारली तर मग सिंपल डेफिनेशन अशी सुद्धा लिहू शकता. The last electron enter in D subshell is called as D block element. They exhibit properties between S and P block elements. आता तुम्ही बघितलं असणार पिरियोडिक टेबल मध्ये हे जे डी ब्लॉकची जी पोझिशन आहे ते बरोबर एस आणि पी च्या मध्ये आहे. n-1d सक्सेसफुली फिल्ड इन ईच एलिमेंट दे आर कॉल्ड एज अ डी ब्लॉक एलिमेंट. म्हणजेच तुम्हाला माहित असेल की डी ब्लॉक हे जे एलिमेंट्स आहेत ते 4th पिरियडला एंटर करतात. पण याच्यामध्ये बघायला गेला 4th पिरियड म्हणजे आपल्याकडे एनडी असतोय, पण आपण जो भरणार आहे तो त्याच्या इनर शेल मध्ये भरतोय म्हणजे 3D मध्ये भरतोय. म्हणताना n-1d त्याला म्हटलं जाते. तर n-1d मध्ये जसं तुम्ही इलेक्ट्रॉन भरत जाताय म्हणजे तुम्ही त्याच्या डी सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन भरताय, त्यामुळे त्याला आपण डी ब्लॉक असं म्हणतोय. त्याच्यामध्ये बघायला गेला तर इट कन्सिस्ट 4 सिरीज. याच्यामध्ये 4 सिरीज आहेत. मेनली आपण त्याला 3D सिरीज म्हणू शकतोय, त्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज तुम्ही म्हणू शकताय. नेक्स्ट आपल्याला 4D सिरीज, त्याला तुम्ही सेकंड ट्रान्झिशन एलिमेंट म्हणू शकताय. नेक्स्ट आपल्याला 5D सिरीज, तुम्ही त्याला थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणू शकताय. आणि नेक्स्ट आपल्याला 6D सिरीज, त्याला तुम्ही 4th ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणू शकताय. तर आपण सोप्या भाषेमध्ये त्याला 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज असं म्हणतोय. 3D सिरीज मध्ये आपल्याला एलिमेंटची सुरुवात होते स्कँडियम टू झिंक. नंतर 4D सिरीज मध्ये एलिमेंटची सुरुवात होते आपल्याला इट्रियम टू यर कॅडमियम. 5D सिरीज मध्ये आपल्याकडे लॅन्थॅनम टू मर्क्युरी. आणि लास्ट 6D सिरीज मध्ये ॲक्टिनियम पासून आपल्याकडे कोपर्निसियम पर्यंत. पण 5D आणि 6D सिरीज मध्ये बघायला गेला तर तुम्हाला थोडंसं आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. का? कारण विदाउट दोज ऑफ फ्रॉम द सिरियम टू लुटेटियम, याच्यामध्ये सिरियम टू लुटेटियम हे जे एलिमेंट्स आहेत आपण ते काउंट करणार नाहीये, कारण ते ब्लॉक्सचे एलिमेंट्स आहेत, ते 4F चे एलिमेंट्स आहेत. सिमिलर वे 6D सिरीज मध्ये सुद्धा विदाउट दोज फ्रॉम थोरियम टू यर लॉरेन्सियम हे जे आहेत हे 5F चे एलिमेंट्स असल्यामुळे त्यांना आपण तिथे इन्क्लूड करून घेणार नाही. त्यामुळे असं जर बघायला गेला तर 3D, 4D, 5D आणि 6D असे आपल्याकडे 4 ट्रान्झिशन सिरीज आहेत. तर हा आहे आपल्याला असणारा पिरियोडिक टेबल, त्याला तुम्ही मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणताय. तर ही आहे आपल्याकडे एस ब्लॉक एलिमेंट्स. सो दीज आर दी हियर डी ब्लॉक एलिमेंट्स, दीज आर दी पी ब्लॉक एलिमेंट्स अँड दीज आर दी हियर एफ ब्लॉक एलिमेंट्स. ओके, तुम्ही बघू शकताय डी ब्लॉक एलिमेंटची जी पोझिशन आहे ती एस आणि पी च्या बरोबर मध्ये आहे आणि बॉटमला आपले एफ ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत. तर डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक एलिमेंटचे एलिमेंट्स तुम्हाला कम्प्लिटली पार्ट पाहिजेत, कारण त्यावर भरपूर असे क्वेश्चन्स जनरेट होऊ शकतात. मग त्यासाठी आपण बघू शकतो हिअर स्कैंडियम, टिटैनियम, वैडियम, क्रोमियम, मैंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. सस्ती वाली कार में फेको नहीं कॉपर झिंक, ही त्यासाठी ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी. नंतर इटरबियम, झिर्कोनियम, निओबियम, मॉलिब्डेनम, टेक्निशियम, रुथेनियम, रोडियम, पॅलाडियम, सिल्वर आणि कॅडमियम. यासाठी आपण म्हणू शकतो यारी जरा निभाना मौत तक रुकावटे राह पडे अगर कोई. यातून एक एक वर्डिंग तुम्ही त्याला कनेक्ट करून तुम्ही लक्षात ठेवू शकताय. नंतर आपल्याकडे 5D जी सिरीज आहे ती आहे लॅन्थॅनम, हाफनियम, टॅन्टलम, टंगस्टन, रेनियम, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटिनम, गोल्ड आणि मर्क्युरी. याला आपण असं म्हणू शकतोय ला हफ्ता वरना रे ओसामा से इराण में पिटवाऊंगा. तर तुम्ही ते वर्डिंग कनेक्ट करून घ्या आणि त्यावरून तुम्ही ते लक्षात ठेवताय. इथं आपण 6D सिरीजसाठी इथं ट्रिक दिली गेली नाहीये तुम्हाला, कारण 6D सिरीज कॉमनली विचारली जात नाहीये.
नेक्स्ट आहे आपल्याकडं 4F सिरीज, ज्याला आपण या ब्लॉक एलिमेंट्स म्हणतोय. तर ती आहेत आपल्याकडं लॅन्थॅनम, सिरियम, प्रासिडिनियम, निओडिनियम, प्रोमिथियम, समॅरियम, युरोपियम, गॅडोलियम, टर्बियम, डायस्प्रोसियम, हॉल्बियम, इरिबियम, थुलियम, इटरबियम आणि ल्युटेडियम. त्याला आपण असं म्हणू शकतो, लाल चोळी पांढरी नथ पिवळी साडी इस्त्रीची घालून ती हलत डुलत इकडून तिकडे येऊ लागली. तुम्ही त्याला मॅच करून घेऊ शकता. नेक्स्ट आपल्याकडे बघा तर ॲक्टिनियम, थोरियम, प्रोटॅटियम, युरोनियम, नेप्च्युनियम, प्लुटोनियम, अमेर्सियम, क्युरियम, बर्केलियम, कॅलिफोर्नियम, एन्स्टायनियम, फर्मियम, मेंडेलियम, नोबेलियम आणि लॉरेन्सियम. ते लक्षात ठेवण्यासाठी आपण असं म्हणू शकतो, अगताम पोरी येऊ नाही पोरी आम्ही चोर बघा कसं इथं फिरतो मागे नाही लागतो. तुम्ही त्याला वर्डिंग कनेक्ट करून घेतला तर तुम्हाला हे एलिमेंट्स पाठ करण्यासाठी एकदम सोपं होऊन जाईल आणि हे एलिमेंट आपल्याला पाठ करायचे आहेत. नेक्स्ट आहे आपल्याकडं पोझिशन इन पेरियडिक टेबल. तर या डी ब्लॉकची जी पोझिशन आहे पेरियडिक टेबलमध्ये कुठे आहे तर त्यासाठी आपण बघतोय ट्रान्झिशन एलिमेंट्स आर प्लेस्ड ॲट द सेंटर. ते कुठे आहे तर आपल्याकडं ॲट द सेंटर ऑफ द पेरियडिक टेबल बिटवीन एस अँड पी ब्लॉक. आता जस्ट मी तुम्हाला दाखवलंय. नेक्स्ट आपल्याला दे आर प्लेस्ड इन 4 लॉंग पिरियड्स, 4th पिरियड, 5th, 6th आणि 7th पिरियड. सो दे आर प्लेस्ड इन द ग्रुप्स. ते ग्रुप बघायला गेला तर 3 to 12 त्या ग्रुपमध्ये त्याला प्लेस करण्यात आलं आहे. They consist 3D, 4D, 5D, 6D here series, each having 10 elements. प्रत्येक सिरीज मध्ये 10 एलिमेंट आहेत. असे जर बघायला गेला तर डी ब्लॉकचे टोटल 40 एलिमेंट्स आपल्याकडे आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. सो दे बिलॉंग्स टू द डी ब्लॉक ऑफ पेरियडिक टेबल. ते डी ब्लॉक मध्ये आहेत. तर हे आहे बघा 3D सिरीज स्कॅन्डियम टू झिंक, नंतर 4D सिरीज इटरबियम टू हियर कॅडमियम, 5D सिरीज लॅन्थॅनम टू मर्क्युरी आणि लास्ट 6D सिरीज ॲक्टिनियम पासून ते कोपर्निसियम. तर हे असे टोटल 40 एलिमेंट्स आहेत. यांचे ग्रुप नंबर बघायला गेला तर हा 3rd ग्रुप आहे आणि लास्ट किती आहे तर 12th ग्रुप आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फरन्स सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट का, कारण मार्च 2010 आणि जुलै 2024 मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फरन्स क्वेश्चन आलाय, त्यामुळे तो आपल्याला बघायचा आहे. सो जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फरन्स ऑफ हियर 3D सिरीज आपण असं म्हणतोय. पण नॉर्मली बघायला गेला तर प्रत्येक सिरीजचे आपण वेगवेगळे तुम्हाला इथं त्याचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेत. पण नॉर्मली बघायला गेला हे सगळ्यांच्यासाठी आपण कॉमनली असं म्हणू शकतोय N-1D 1 to 10 NS 1 to 2. तर हे कॉमन सगळ्यांसाठी आहे. पण पर्टिक्युलर ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन विचारला होतो त्यावेळी 3D सिरीजसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार तर त्यासाठी आपल्याला ते लक्षात ठेवायला पाहिजे. तर आपण बघू शकतो बघा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्वेश्चन आलाय. सो 3D सिरीजसाठी आपण असं बघतोय AR 3D 1 to 10 4S 1 to 2. म्हणजे D हा तुमचा 1 to 10 असला पाहिजे आणि 4S मध्ये तुम्हाला 1 to 2 एक किंवा 2 इलेक्ट्रॉन असण्याचे चान्सेस इथं असतात. 4D साठी क्रिप्टॉन हियर 4D 1 to 10 5S 0 to 2. मग इथं 5S मध्ये 0 असू शकतो, 1 असू शकतो किंवा 2 असू शकतो. 5D सिरीजसाठी बघू शकता तुम्ही इथं झेनॉन आहे आपल्याकडे 5D 1 to 10 6S2. कंपल्सरी हे 2 भरलेलेच असतात. नेक्स्ट 6D सिरीजमध्ये सुद्धा हा तुमचा रेडॉन आहे 6D 1 to 10 7S2. म्हणजे याच्यामध्ये हा तुमचा S ऑर्बिटल कम्प्लिटली फिलअप झाला असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. So zinc has completely filled N-1D orbital in its ground state, that is AR 3D10 4S2, and its common oxidation state plus 2 is AR 3D10. Okay, so therefore it does not regard as a transition metal. आपल्याला एक सिंपल क्वेश्चन विचारतात की ट्रान्झिशन मेटल किंवा ट्रान्झिशन एलिमेंट तुम्ही कुणाला म्हणू शकताय. मग आपण सिंपल डेफिनेशन आपण अशी करू शकतो बघा, असा एलिमेंट ज्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये किंवा त्याच्या मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. ग्राउंड स्टेट म्हणजे कोणती तर तुम्हाला दिली गेलेली ओके ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि त्याची मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कोणती तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या तो जो एलिमेंट आहे +2 ही 3D साठी सगळ्यात मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे. तर त्यापण आपण 2 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले तर इथं बघायला गेला तर परत पुन्हा तुमचा 3D हा भरला दिसतोय. म्हणजे आपल्याला 3D हा इनकम्प्लीट असेल तर आणि तरच तुम्ही त्याला काय म्हणू शकताय ट्रान्झिशन एलिमेंट. सो झिंकच्या बाबतीमध्ये मी जर बघायला गेलो तर हा माझ्याकडे Zn आहे. या Znचा ज्यावेळेस मी ॲटॉमिक नंबर 30 घेतला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर आपल्याला असा मिळतंय AR हियर 4S2 3D10. म्हणजे हे आहे झिंकचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
हे झालं ग्राउंड स्टेट. पण ज्यावेळेस मी त्याला मोस्ट कॉमन मध्ये घेऊन जाऊ शकतोय, म्हणजे या 3D साठी मोस्ट कॉमन जे असते +2, म्हणजे आपल्याला 2 इलेक्ट्रॉन त्यातून रिमूव्ह करावे लागतात. आपण रिमूव्ह करूया. तर हा आहे माझा AR मध्ये रिमूव्ह करत असताना आउटर शेल मधलेच इलेक्ट्रॉन आधी रिमूव्ह करायचे असतात. सो 4s आणि 3D यातला 4s हा तुमचा आउटर आहे, त्यामुळे आधी आपण त्यातून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू. म्हणजे किती येणार? 4s 0 झाला आणि हा 3D 10. आता ट्रान्झिशन एलिमेंट ही कॉन्सेप्ट चेक करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे होतं? तुमचा हा असणारा 3D जो आहे तो कसा पाहिजे होता? सो 3D जो आहे आपल्याला तो 3D मला इनकम्प्लीट पाहिजे होता. आणि या इनकम्प्लीटच्या केसमध्ये जर बघायला गेला तर इथं फक्त आपल्याला इथं बघा त्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये सुद्धा हा भरलेलाच आहे. परत पुन्हा त्याच्या मोस्ट कॉमन ऑक्सिजन स्टेटमध्ये सुद्धा हा तुमचा D भरलेलाच आहे. त्यामुळे झिंकला आपण ट्रान्झिशन एलिमेंटच्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड करून घेऊ शकत नाही. हा, त्याला आपण डी ब्लॉक का म्हणू शकतोय? कारण त्याचा शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे तो डी मध्ये चाललाय, म्हणताना तुम्ही त्याला डी ब्लॉक म्हणू शकताय. तर सिमिलर वे जसं झिंकचा आहे सेम टू सेम, हा तुमचा कॅडमियम असू दे, मर्क्युरी असू दे किंवा हा तुमचा कोपरनिसियम असू दे, तर याचे सुद्धा जे डीचे सबशेल्स असतात ते पूर्णपणे भरलेले असतात. इवन त्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये सुद्धा आणि मोस्ट कॉमन ऑक्सिजन स्टेटमध्ये सुद्धा. म्हणताना या तिघांनाही आणि हा एक चौथा, या चारींनाही आपण ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये कन्सिडर करून घेऊ शकत नाही आहे. हा पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज हे जर बघायला गेला तर आपल्याला मार्च 2008, 2013, 2016, ऑक्टोबर 2009 आणि जुलै 2024 मध्ये याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्वेश्चन येतात. मग काही वेळेस आपल्याला एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून क्वेश्चन येतात, तर काही वेळेस आपल्याला ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्वेश्चन येऊ शकतात. सो एक्सपेक्टेड म्हणजेच काय? बाय रूल जसं तुम्ही ऑर्बिटल फिलअप केले पाहिजेत त्यानुसार. आणि ऑब्झर्व्ड म्हणजेच काय? तर तो एखादा जो इलेमेंट आहे त्याला स्टेबल फॉर्म मध्ये जाण्यासाठी जो इलेक्ट्रॉन जो आहे त्याचं शिफ्टिंग झाले असते. का बरं शिफ्टिंग पॉसिबल आहे? बिकॉज त्या ऑर्बिटलची एनर्जी जर नियर अबाउट सेम असेल तर तो इलेक्ट्रॉन इझिली शिफ्ट होऊ शकतोय. का? बिकॉज ऑफ त्याला स्टेबल व्हायचं आहे, म्हणजे स्टॅबिलिटीसाठी तो मूव्ह होऊ शकतोय. तर या पद्धतीनं यातला मोस्ट फेमस जो आहे तो आहे आपल्याकडं क्रोमियम. क्रोमियमचा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे तो तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. सो एक्सपेक्टेड बाय रूल क्रोमियम कसा भरला पाहिजे? आपण AR 3D4 4s2 हा बाय रूल असाच भरला पाहिजे. पण काय होतंय 3D आणि 4s याच्यामध्ये बघायला जर मी गेलो तर या ऑर्बिटलमध्ये असणारा जो एनर्जी गॅप आहे तो खूप कमी आहे. त्यामुळं इथलं हा 4s मधला एक जो इलेक्ट्रॉन जो आहे तो इथं जंप करतोय 3D मध्ये, त्यामुळे तो 3D5 होतोय आणि 4s1. इथं जर बघायला गेला D5 झाल्यामुळं त्याला हाफ फील्ड ऑर्बिटल स्टॅबिलिटी मिळते आणि इथं 4s1 झाल्यामुळं त्याला सुद्धा हाफ फील्ड ऑर्बिटल स्टॅबिलिटी मिळते, त्यामुळे तो मूव्ह होऊ शकतोय. बाकी अदर कोणत्याही ठिकाणी चेंजेस होत नाहीत. ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं जातंय, त्यामुळे तुम्हाला हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे तुम्हाला पाठ पाहिजे. कधी कधी आपल्याला मॅंगनीजचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्वेश्चन पडतोय, ते तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट पुढचा जो मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट आहे तो आहे आपल्याला कॉपर. कॉपर जर बघायला गेला त्याचा ॲटॉम नंबर 29 आहे आणि इलेक्ट्रॉनिक AR 3D94s2 बाय रूल हा असा भरला जातोय. पण परत नाही तर कसं झालं बघा. सो ऑर्गॉन हे 3D10 4s1. इथं जर बघायला गेला तर परत पुन्हा कॉपरची इथं D ऑर्बिटलची स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी 4s1 मधला एक इलेक्ट्रॉन शिफ्ट होते 3D मध्ये, जेणेकरून त्याला फुल्ली फिल्ड ऑर्बिटल स्टॅबिलिटी मिळते आणि याला हाफ फील्ड ऑर्बिटल स्टॅबिलिटी मिळते. म्हणताना अशा केसमध्ये तुम्हाला हे ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचे. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट जर कलरच्या बाबतीमध्ये, मॅग्नेटिक मुवमेंटच्या बाबतीमध्ये जर विचारली गेली तर तुम्ही विचारात घेत असताना हे ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच विचारात घेतले पाहिजेत, एक्सपेक्टेड घ्यायचं नाहीये. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम अँड कॉपर, जे तुम्हाला मी आता सांगितलं, कोणताही इलेमेंट स्टेबल होण्यासाठी मग स्टॅबिलिटी म्हणजेच काय? एक तर तो फुल फील्ड ऑर्बिटल असला पाहिजे किंवा हाफ फील्ड ऑर्बिटल असला पाहिजे किंवा कम्प्लिटली एम्प्टी ऑर्बिटल असला पाहिजे, त्याला आपण त्याची स्टॅबिलिटी असं आपण म्हणतोय. सो एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हिअर क्रोमियमचं जर तुम्ही एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघायला गेला तर आपल्याकडे या पद्धतीचं आहे बघा. ओके, सो हिअर AR 3D4 4s2 आणि कॉपरचं बघायला गेला तर AR 3D9 4s2 असं आहे.
पण ही जी ऑर्बिटल स्टॅबिलिटी कशी पाहिजे आपल्याला बघा, हाफ फिल्ड सबशेल, कम्प्लिटली फिल्ड सबशेल, ओके, किंवा एम्प्टी ऑर्बिटल असा सुद्धा चालतोय आपल्याला. तर हे मोर स्टेबल असतात दॅन पार्शियली फिल्ड. जे पार्शियली फिल्ड पेक्षा हे मोर स्टेबल असतात, त्या कारणानं हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जर कमी एनर्जी असेल त्या ऑर्बिटलमध्ये तर ते शिफ्ट इझिली होऊ शकतात. तर 4s आणि 3d ऑर्बिटल हॅव क्लोज एनर्जीज, म्हणजे एनर्जी गॅप कसा आहे त्याचा कमी आहे. त्यामुळं टू अटेन एक्स्ट्रा स्टॅबिलिटी लास्ट इलेक्ट्रॉन ऑक्युपाइज 3d ऑर्बिटल इन्स्टेड ऑफ 4s. जो शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो 4s मध्ये न जाता तो 3d मध्ये पोहोचतोय. Therefore, observed electronic configurations of chromium and copper are most VIMP. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावरून आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. नेक्स्ट आहे आपल्याकडे ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. तुम्हाला मोस्टली जी आहे ती फर्स्ट म्हणजेच कोणती 3D सिरीज जी आहे ती स्टडीसाठी आहे. याच्यामध्ये तुम्ही पार्ट बघू शकताय, हे आपल्याकडे एलिमेंट्स दिलेत, हिथं परत पुन्हा एलिमेंट्स आहेत. ह्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याकडे असणार ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग त्यातून आपण बघू शकतोय, समजा हे जर 4s मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते 4s मध्ये इलेक्ट्रॉन जर पार्टिसिपेट झाले तर आपण त्याला काय म्हणू शकतोय, +2, म्हणजे 2 गेले. परत पुन्हा 3D मधला पण गेला, ते 2 गेलते आणि 3D मध्ये आणखी एक गेला, त्यामुळे तो +3. मग तुम्ही म्हणणार आधी सर दुसरा +2 का केला, कारण आधी हा 4s हा आउटर ऑर्बिटल असल्यामुळे तो आउटर ऑर्बिटल मधलाच इलेक्ट्रॉन आधी बाहेर पडतोय आणि त्याच्यानंतर मग तो 3D मधला इलेक्ट्रॉन जाऊ शकतोय. त्यास बघायला गेला तर +2 आणि +3. टिटॅनियमसाठी याच्यासाठी बघायला गेला तर तो +2, यातून एक गेला +3, आणखी एक गेला शेवटचा तर +4. तर अशा पद्धतीने आपण जर बघायला गेला, सो व्हॅनडियमसाठी +2, +3, +4, +5. क्रोमियमसाठी +2 पासून +6 पर्यंत. ओके, तर याच्यामध्ये बघायला गेला तर मॅंगनीजसाठी +2 पर्यंत +7 पर्यंत जाऊ शकतोय. सो आयरनसाठी +2 पासून +6 पर्यंत जाऊ शकतोय. कोबाल्टसाठी परत पुन्हा +2 पासून +5 पर्यंत. नेक्स्ट निकेलसाठी इथं +2 पासून +4 पर्यंत जाऊ शकतोय आणि कॉपरसाठी इथं +1 आणि +2. तर झिंक इथं +2. इथं जर बघायला गेला तर इथं ओके, इथं 3d8 असं पाहिजे आपल्याला, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला कशी कलेक्ट करायची आहे, कारण हा जो क्वेश्चन आहे हा विचारला गेलाय मार्च 2013, 17 जुलै 2023 आणि ऑक्टोबर 2009. सो एक्सप्लेन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 3D सिरीज असं म्हटलं जाते. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आधी हा चार्ट लिहायचा आहे. चार्ट लिहून झाल्यानंतर ट्रान्झिशन एलिमेंट शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट इन देअर कंपाऊंड्स, जनरल स्टेटमेंट करायची आपल्याला ही. नंतर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट ड्यू टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s अँड 3D. हे जे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत ते कुणामुळे बनले, कारण तिथे इलेक्ट्रॉन लॉस झालाय. कुठून, तर 4s आणि 3D मधून. ॲज द नंबर ऑफ अनपेड electrons in 3D orbital increases, the number of oxidation state of element also increases. इथं ऑक्सिडेशन स्टेट जर बघायला गेला तर +2 पासून ती पार +7 पर्यंत गेले आहे. या पूर्ण 10 एलिमेंट्स मध्ये तुम्ही जर बघायला गेला तर प्रत्येकाकडे ही जी असणारी +2 तुम्हाला दिसते का, चेक करा. तर सगळ्याकडे ही दिसते. म्हणताना हा जो आहे याला आपण म्हणू शकतोय, सो धिस वन विल बी अ कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, जे मॅक्झिमम एलिमेंट्स फॉलो करतात. त्यामुळे 3D साठी मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे त्याला आपण म्हणू शकतोय कॉमन ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, तर आपल्याकडे +2 आहे. मॅंगनीज साठी हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट किती आपल्याकडे +7 आहे. आणि त्यासोबत मॅंगनीज शोज हिअर +2 to +7 ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. याच्यामध्ये स्टॅबिलिटी जर सांगायला गेला तर +2 ची कुणासाठी असते, जसं जसं मी स्कॅन्डियम टू मॅंगनीज पर्यंत जातोय हायर ऑक्सिजन स्टेट्स आर स्टेबल, म्हणजेच +3, +5, +6, +7 दीज आर दी स्टेबल. पण जसं जसं मी मॅंगनीजच्या परत पुन्हा खाली मूव्ह करतोय आयरन टू झिंक, सो लोअर ऑक्सिडेशन स्टेट्स आर स्टेबल. म्हणजे तो कोणता आहे तर तिकडं +2 आहे, याच्यासाठी पण +2 स्टेबल असतोय, यासाठी पण +2 स्टेबल असतोय, कॉपरसाठी +1, +2 आणि झिंकसाठी +2. म्हणजे हे लोअर ऑक्सिडेशन स्टेट जे आहेत ते स्टेबल असतात. सो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, या फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजच्या ह्या काही फिजिकल प्रॉपर्टी आहेत, त्यामध्ये तुम्ही पहिला बघू शकताय. सो दे शो कॅरेक्टरिस्टिक मेटॅलिक प्रॉपर्टीज. ऑब्विसली मेटल आहेत म्हणतात ते मेटॅलिक प्रॉपर्टी शो करणारच. दे आर हार्ड, लस्टरस, मॅलेबल, डक्टाइल अँड फ्रॉम अलॉय. ते कसे हार्ड आहेत, लस्टर्स त्यांना चकाकी आहे. ओके, नंतर त्यांना तुम्ही शेप व्हरायटीच्या शेप्समध्ये कन्वर्ट करू शकताय. ओके, अलॉय सुद्धा ते फॉर्म करू शकतात.
दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे मेटल्स असल्या कारणानं ओके दीज आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यातून हीट आणि इलेक्ट्रिसिटी इझिली पास होऊ शकते. दे आर अ मेटॅलिक स्ट्रक्चर एक्सेप्ट, सगळ्यांना मेटॅलिक स्ट्रक्चर आहे, कोणाला सोडून तर झिंक, कॅडमियम, मर्क्युरी आणि कॉपर यांना सोडून सगळ्यांना मेटॅलिक प्रॉपर स्ट्रक्चर आहे. दे आर हार्ड अँड हॅव अ लो होलाटिलिटी. ते हार्ड आहेत आणि होलाटिलिटी खूप कमी आहे. ओके एक्सेप्ट परत पुन्हा झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी. दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट खूप जास्त आहे. आणि झिंक, कॅडमियम हे जे आहेत यांना आपण सॉफ्ट एलिमेंटच्या कॅटेगरीमध्ये घेतोय. याच्यामध्ये तुमचा जो मर्क्युरी आहे तो लिक्विड आहे, त्यामुळे तो इथं घेतला गेला नाहीये. सो हिअर ट्रेंड्स इन मेल्टिंग पॉईंट ऑफ ट्रान्झिशन मेटल्स. याच्यामध्ये जर बघायला गेला तर ही मेल्टिंग पॉईंट बाबा असा कोणता फॅक्टर आहे की मेल्टिंग पॉईंट खूप जास्त असू शकते. तर मेल्टिंग पॉईंट मध्ये बघायला गेला तर इन ट्रान्झिशन मेटल्स atoms are held strongly metallic bond due to low ionization enthalpy and vacant d orbital in outermost shell. जो फॉरेस्ट मध्ये इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये मेटॅलिक बॉन्डिंग शो करतात आणि जो डी चा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग सुद्धा शो करतात. ज्याच्यामध्ये मेटॅलिक विथ कोव्हॅलंट बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे त्याचा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट खूप जास्त असतोय. तर याच्यामध्ये बघायला गेला तर क्रोमियम, मॉल्डेनम, टंगस्टन यांचा सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉईंट आहे. तुम्ही या चार्ट मध्ये बघू शकताय. बघा इथं या चार्ट मध्ये आपल्याला दिसेल की हा तुमचा 3D मधला क्रोमियम आहे, त्याचा हायेस्ट मेल्टिंग पॉईंट आहे. सेम टू सेम क्रोमियमच्या खालचा इथं तो सिरीज वरती काढल्यामुळे हा तुमचा आहे मॉलिब्डेनम सगळ्यात जास्त आणि टंगस्टन. तर यांचे मेल्टिंग पॉइंट्स खूप जास्त हाय आहेत. नेक्स्ट आपल्याला ट्रेंड्स इन ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज कोणता आहे तर ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया. याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर ॲटॉमिक रेडिया जो आहे बघा इथं दिसते तुम्हाला. सो ॲटॉमिक रेडिया स्कॅन्डियमसाठी पहिला काय झाला बघा. सो ॲटॉमिक रेडिया डिक्रीज होत आलाय, त्यानंतर परत पुन्हा थोडासा कॉन्स्टंट आलाय आणि परत इन्क्रीज झालाय. म्हणजेच काय इथं जर तुम्ही बघायला गेला तर याचा झेड इफेक्टिव्ह सगळ्यात जास्त असतोय आणि त्याचा स्क्रीनिंग इफेक्ट पुअर असतोय. जसं जसं मी पुढे गेलो स्क्रीनिंग इफेक्ट आणि झेड इफेक्टिव्ह हे बॅलन्स करायला लागतात. म्हणताना इथं साईज थोडीशी आपल्याला इक्वल दिसते कुठं तर आयर्न, कोबाल्ट, निकेलच्या दरम्यान. आणि परत पुन्हा इथं जो आहे स्क्रीनिंग इफेक्ट वाढल्यामुळे ती जी साईज आहे ती साईज वाढलेली दिसते. पण ओव्हरऑल तुम्हाला जर सांगायचं म्हटलं स्कॅन्डियम हा मोठाच आहे कोणापेक्षा, झिंकपेक्षा. हे आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे. ओके डन. नेक्स्ट आपल्याला आयोनायझेशन एन्थाल्पी. तुम्हाला माहिती आहे जर साईज मध्ये जर छोटा असेल तर एन्थाल्पी कशी असते आपल्याकडे खूप जास्त, कारण छोट्या साईज मधून इझिली इलेक्ट्रॉन रिमूव्ह करता येत नाही. जेवढा तुमचा शेल मोठा असतो म्हणजे साईज मोठी असते त्यातून तुम्ही इझिली इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकता का, कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथे वीक असतोय. तर इथं आपल्याला बघतोय की स्कॅन्डियम पासून आपल्याकडे बघायला गेला तर इथं प्रॉपर तसं स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनियम, क्रोमियम, मँगनीज पर्यंत साईज डिक्रीज झाली आहे. नंतर कॉन्स्टंट आणि नंतर कॉपर आणि झिंकला परत पुन्हा इन्क्रीज झाले. म्हणजेच काय तर या एन्थाल्पी मध्ये सुद्धा खूप व्हेरिएशन्स आहेत. परत पुन्हा आपण बघू शकतोय याच्यामध्ये जर सांगायला गेलं तर इथं सुद्धा ज्यांच्याकडे ऑर्बिटल स्टॅबिलिटी खूप चांगली आहे त्यांची एन्थाल्पी सगळ्यात जास्त का तर ती इझिली इलेक्ट्रॉन लॉस करणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पॉईंट डिस्कस करायचा आहे. तर याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे तो कोणता, ट्रान्झिशन एलिमेंट्स आर लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन एलिमेंट्स ऑफ 1 and 2. हे लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत त्यामुळे ह्यांची जी एन्थाल्पी आहे ओके ती थोडीशी जास्त आहे. बघा इथं माता याच्यामध्ये जर बघायला गेलं सो एन्थाल्पी ऑफ एलिमेंट्स थर्ड सिरीज हॅज हायर आयोनायझेशन एन्थाल्पी दॅन सेकंड अँड फर्स्ट सिरीज. इथं थर्ड सिरीजची एन्थाल्पी खूप जास्त आहे कारण तिथं त्याला लागले कॉन्ट्रॅक्शन. इथं हा पण पार्ट आपल्याला डोक्यात ठेवायला पाहिजे. तर एन्थाल्पीच्या रिलेटेड जर विचारला गेला क्वेश्चन तर झिंक जर बघायला गेला तुम्ही सो झिंक हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 30 सो हिअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन AR 4s2 3d10 म्हणजेच झिंकचे जे ऑर्बिटल आहेत ते कम्प्लिटली फुल्ली फिल्ड आहेत. त्यामुळं इथं झिंकला ओके लागणारी एनर्जी सगळ्यात जास्त आहे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी. म्हणताना विचारला गेला तर थर्ड सिरीजमध्ये ओके तर तुम्हाला म्हणजे 3D सिरीजमध्ये सगळ्यात जास्त एन्थाल्पी कुणाची असेल तर ती कुणाची आहे, झिंकची आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
नेक्स्ट आपल्याला परत बघा मेटॅलिक कॅरेक्टर. ज्याच्याकडे जेवढे जास्त मेटॅलिक कॅरेक्टर आहेत तो काय करू शकतोय, बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग करू शकतोय. मग याच्यामध्ये ट्रान्झिशन एलिमेंट्स लो आयोनायझेशन एन्थाल्पीज अँड वॅकंट डी ऑर्बिटल इन आउटर शेल. दे फॉर्म मेटॅलिक बॉन्ड्स विथ कोव्हॅलंट बॉन्ड्स. म्हणजे बघा मेटॅलिक बॉन्ड विथ कोव्हॅलंट कॅरेक्टर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. म्हणजे तो तुमचा कोव्हॅलंट बॉन्ड बनतोय, तर त्यामुळे थोडंसं तो स्ट्रॉंग बनतोय. दे शोज टिपिकली मेटॅलिक प्रॉपर्टीज. मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट जास्त असल्या कारणाने ते हार्ड असतात, ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आणि दे हॅव अ सिंपल हेक्सागोनल क्लोज पॅक्ड. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते HCP किंवा क्युबिक क्लोज पॅक्ड CCP और हिअर बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस म्हणजे BCC या टाईपचे त्यांचे स्ट्रक्चर्स असू शकतात. नेक्स्ट आपल्याला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट विचारला जाणारा क्वेश्चन आहे आपल्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. तर या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये द कंपाऊंड ऑफ ट्रान्स एलिमेंट एक्झिबिट मॅग्नेटिक प्रॉपर्टी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. आता तुम्ही जर बघायला गेला हे डीचं एनचं जे ऑर्बिटल आहे ते इनकम्प्लीट आहे. त्यामुळं हा इनकम्प्लीट असल्यामुळं जो अनपेड इलेक्ट्रॉन आहे त्या अनपेड इलेक्ट्रॉनमुळे हे मॅग्नेटिक बिहेवियर ते शो करू शकतात. कंपाऊंड्स विच आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेटिक फील्ड त्याला आपण पॅरामॅग्नेटिक म्हणतोय. कंपाऊंड्स in which the electrons are repelled by magnetic field त्याला आपण डायमॅग्नेटिक म्हणतोय. आणि जे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात त्यांना आपण फेरोमॅग्नेटिक म्हणतोय. मग एक एक्झाम्पल विचारतात आपल्याला फेरोमॅग्नेटिझम म्हणजे काय आणि फेरोमॅग्नेटिझचे एक्झाम्पल्स कोणते. सो सबस्टन्स विच आर अट्रॅक्टेड व्हेरी स्ट्रॉंगली टुवर्ड्स मॅग्नेटिक फील्ड त्याला आपण फेरोमॅग्नेटिक म्हणू शकता. सो फेरोमॅग्नेटिकसाठी ओके FeCON आहे. आयर्न कोबाल्ट निकेल त्याला फेकोनी या शब्दाने तुम्ही ओळखू शकता. These metals can be magnetized and they acquire permanent magnetic moment. यांना परमनंट मॅग्नेटिक मुवमेंट असते. सगळ्यात मोस्ट VIMP क्वेश्चन तो कोणता असेल तर तो कोणता आहे आपल्याकडे, तो हा आहे तर मॅग्नेटिक मुवमेंट त्याला आपण म्हणतो स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट. हा जो क्वेश्चन आहे मार्च 2013, 19 आणि 22 मध्ये विचारण्यात आला आहे. आणि कंपल्सरी हा जो क्वेश्चन आहे आपल्याला एकतर MST CET एक्झाम मध्ये पडतोच किंवा तुम्हाला बोर्डामध्ये सुद्धा याच्यावरती 2 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतोय. सो हा जर स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट जर मला काढायचा असेल तर म्यू इज इक्वल टू √N इंटू ब्रॅकेट N+2 बोर मॅग्नेटॉन हे त्याचं युनिट आहे. इथं N म्हणजे काय असणार बघा. सो N मीन्स हिअर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असतात आणि म्यू म्हणजे इथं काय असते आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट एक्सप्रेस इन बोर मॅग्नेटॉन. ओके तर आपण एक प्रॉब्लेम घेऊया. या प्रॉब्लेमच्या आधी तुम्हाला एक ट्रिक मी देतो. या ट्रिकमध्ये आपण असं बघू शकतोय ज्यावेळेस माझ्या नंबर ऑफ अनपेडची संख्या 0 असते म्हणजे इथं आपण ती व्हॅल्यू पुट करायची असते N ची. 0 असेल तर पूर्णपणे 0 होते म्हणजे प्रश्न नाही. समजा N ची व्हॅल्यू 1 असेल तर 1 इंटू ब्रॅकेट 1+2 म्हणजे आधी आपण ब्रॅकेट सोडून घेतला पाहिजे. 1+2 इथं 3, 3 इंटू 1 3 √3 ची व्हॅल्यू असते आपल्याला 1.73. समजा मी इथं 2 पुट केला. सो इथं बघा 2 इंटू ब्रॅकेट 2+2 आधी हा 2+2 मला करून घ्यावा लागणार 4 इंटू 2 8 √8 ची व्हॅल्यू येते आपल्याला 2.82. तर अशा प्रकारे या व्हॅल्यूज मी काढून घेतल्यात. त्यामुळे 0 असेल तर मॅग्नेटिक मुवमेंट 0, 1 अनपेड असेल तर 1.73, 2 असेल तर 2.82, 3 असेल तर 2.87, 4 असेल तर 4.89 आणि 5 असेल तर 5.91. तुम्ही कॉमनली लक्षात ठेवत असताना असं सुद्धा म्हणू शकताय. सो अनपेड इलेक्ट्रॉन 1 असेल तर 1.73 ही व्हॅल्यू पाठ करा. 2 असेल तर तुम्ही 2.90, 3 असेल तर 3.90, 4 असेल तर 4.90 आणि 5 असेल तर 5.90 तुम्ही हे असं म्हणू शकताय. तर आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, प्रॉब्लेम आहे आपल्याकडे एक. कॅल्क्युलेट द स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट. स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ डायव्हॅलंट कॅटायन ऑफ ट्रान्झिशन मेटल विथ ॲटॉमिक नंबर 25. एक आपल्याकडं डायव्हॅलंट कॅटायन आहे. मग त्या कॅटायनसाठी आपण सिम्बॉल जो यूज करत असताना आता आपण हा डायव्हॅलंट कॅटायन X म्हणून मी यूज करतो आणि त्यासाठी सिम्बॉल आपण X घेतलाय तर हा 25 आहे कारण ॲटॉमिक नंबर 25 दिलाय. डायव्हॅलंट आहे तर त्याला आपण डायव्हॅलंटच्या केसमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे. चेक करूया आपण ते एक्झाम्पल कसं रन करू शकतो. समजा तो इलेमेंट आहे ॲटॉमिक नंबर त्याचा 25 आहे. मग मी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितोय तो असणार आपला AR. सो हिअर 4s2 3d5 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता 25 म्हणजे लक्षात आलं हा मॅंगनीजचा ॲटॉमिक नंबर आहे. तुम्ही डायरेक्टली मॅंगनीज म्हणू शकता. आपल्याला अननोन म्हटलंय त्यामुळे मी तो अननोन ॲज X म्हणून घेतलाय. ओके सो AR 4s2 3d5. आता आपल्याला त्याला डायव्हॅलंट म्हणजे काय त्याची व्हॅलन्सी आता 2 +2 करायचे. +2 केल्यानंतर त्याच्याकडे असणार जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते बनते आपलं AR हिअर 4s2 3d5.
ओके, या 4:3D5 मला हा जो S2 लिहिलाय, कारण मला डायव्हलंट कॅटायन झाल्यामुळं हा जो S2 लिहिलेला जो पार्ट आहे त्या S2 मला हा कट केला पाहिजे, कारण 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत असताना ते इलेक्ट्रॉन कुठून रिमूव्ह करायचे लक्षात आले का तुम्हाला? ओके, ते इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत असताना आपल्याला कंपल्सरी जो आपला आउटर शेल आहे तिथूनच तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा, हे तुम्ही डोक्यात ठेवा. ओके डन. तर हा आहे आपल्याला 4s0 आणि 3d5. म्हणजे 4s मध्ये तर काहीच नाही, आता तो गेला कामातला, म्हणजे D5 केस. आता 5 व्हॅल्यू पुट करूया. सो म्यू इज इक्वल टू अंडर रूट, आपण असं म्हणू शकतोय 5 इंटू ब्रॅकेट 5 प्लस 2. तर हे जेव्हा मी सॉल्व करतोय, सो इथं 5 इंटू 7 होणार आहे इज इक्वल टू इथं 35 आणि अंडर रूट 35 म्हणजेच माझी व्हॅल्यू येणार आहे 5.91 बोर मॅग्नेटॉन. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. आधी आपल्याला त्याची ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आली पाहिजे, नंतर डायव्हॅलंट म्हटलंय म्हणताना डायव्हॅलंटमध्ये न्यायचं आहे त्याला, आणि मग फॉर्म्युला पुटअप करून आन्सर लिहिला की तुम्हाला याचे फुल मार्क्स मिळतील. नेक्स्ट आहे आपल्याकडं कलर ऑफ ट्रान्झिशन मेटल इन आयन्स. ओके, आता एखाद्या ट्रान्झिशन एलिमेंटचा ओके त्या मेटल आयन मधला कलर्ड आहे तो आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय, कारण हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मार्च 2009, 2016, परत पुन्हा 2020 आणि 22. त्याचसोबत इथं बघायला गेला तर हा परत पुन्हा क्वेश्चन जुलै 2022, 23, 24 आणि फेब्रुवारी 2024, म्हणजे इतक्या वेळा हा क्वेश्चन जो आहे तो विचारला गेला आहे. त्यामुळे त्या क्वेश्चन किती मोस्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. कोणताही आयन विचारला तर त्या आयनसाठी हे मोस्ट इम्पॉर्टंट कॉमन पॉइंट्स येतात. सो पहिला जो आहे प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. आता कलर शो करण्यासाठी त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन हा असलाच पाहिजे. आपल्याला माहिती आहे अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर काय होणार आहे, तर अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर त्यामध्ये काय होतंय डी ट्रान्झिशन. हे सांगण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 3D चे 5 सबशेल्स असतात. त्या 5 मध्ये आपण असं म्हणतोय DXY, DYZ, DXZ, DX² -Y² आणि DZ². आपण इमॅजिन करूया D2 केस. मग D2 केस मध्ये D मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके डन. हे D मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे 2 इलेक्ट्रॉन आपण असं घेतलेत. या हे जे ऑर्बिट आहे हे स्प्लिट होतात ऑक्टॅहेड्रल आणि टेट्राहेड्रल. जशी जॉमेट्री असेल तर तसे ते स्प्लिट होतात. इथं आता हे जे 2 इलेक्ट्रॉन आपण इथं घेतलेत, आता हा जो इलेक्ट्रॉन जो आहे तो ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये जातोय आणि तिथं फार काय राहत नाही. तो परत पुन्हा एक्साइटेड स्टेट मधून परत पुन्हा तो ग्राउंड स्टेट मध्ये येतोय. म्हणजेच इथं काय आलं, या डी मधून तो वरच्या डी मध्ये ट्रान्सफर झाला, तर याला म्हणतात डी ट्रान्झिशन. आणि असं ज्यावेळेस ट्रान्झिशन होते तो जो इलेक्ट्रॉन आहे वरती जात असताना इन द फॉर्म ऑफ एनर्जी एक तो कलर ॲब्सॉर्ब करतोय, परत पुन्हा वरून खाली येत असताना इन द फॉर्म एनर्जी तो एक कलर इमिट करतोय, त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी कलर्स असं म्हणतोय. तर अशा पद्धतीनं तो कलरचा चार्ट आहे, तो देखील तुम्हाला थोडासा लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, सो वेबगेअर म्हणजे इमॅजिन करा, समजा एखाद्या मेटलचा जो आयन आहे जो ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये जात असताना जर त्यानं रेड कलर ॲब्सॉर्ब केला तर त्याचा इमिट होणारा कलर कोणता आहे, तर ग्रीन. ॲब्सॉर्ब होणारा कलर आपल्याला दिसत नाही आपल्या विजिबिलिटीला, पण इमिट होणारा जो कलर आहे तो बॅक फॉल होत असताना येणारा कलर आहे तो आपल्या डोळ्यांना दिसतोय. समजा तो वरती जात असताना ओके म्हणजे एक्साइटेड स्टेटमध्ये असताना ऑरेंज कलर त्याने जर ॲब्सॉर्ब केला असेल तर कोणता कलर दिसणार आपल्याला, तर ब्ल्यू कलरचा तो इथं आपल्याला दिसू शकतोय. तर याला आपण कॉम्प्लिमेंटरी कलर असं म्हणतोय, ते तुम्हाला पाठ लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, नेचर ऑफ लिगॅंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तुम्ही बघितलं असणार. सो नेचर ऑफ लिगॅंड, समजा माझ्याकडे एखादा लिगॅंड स्ट्रॉंग फील्ड आहे आणि माझी जर केस D6 केस असेल तर म्हणजे सगळेच्या सगळे मला पेअर करावे लागतात. मग पेअरिंगमुळे माझ्याकडे एकही अनपेड इलेक्ट्रॉन राहू शकत नाही, त्यामुळं तिथं तो डायमॅन्टिक म्हणून येतोय, तो कलर शो करू शकत नाही. पण तेच वीक फील्ड लिगॅंड जर असेल तर तिथं पेअरिंग होणार नाहीये आणि पेअरिंग न झाल्यामुळे ते जे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ते ग्राउंड स्टेटमधून एक्साइटेड स्टेटमध्ये इझिली जाऊ शकतात, म्हणतात तिथं देखील तो कलर शो करू शकतोय. परत पुन्हा जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स, म्हणजे आता जे मी तुम्हाला म्हटलं ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कोबाल्टचे एक एक्झाम्पल आहे, त्या कोबाल्टच्या एक्झाम्पलमध्ये त्याचा पिंक कलर पण आहे आणि ब्ल्यू कलर पण आहे. म्हणजे कुणावरती बेस्ड आहे, तर त्याच्या जॉमेट्रीवरती बेस्ड आहे. नंतर नेक्स्ट आहे कलर ऑल्सो अराइज ड्यू टू द चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित असणार आहे आपल्याकडं एक कॉपरचा ऑक्साईड आहे, तो कोणता आहे आपल्याकडं, तर तो आहे आपल्याकडं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर Cu2O.
बायोमॉलिक्यूल चॅप्टरमध्ये हा तुम्हाला प्रेसिपिटेट मिळतो. कोणता? Cu2. या Cu2O मध्ये कॉपरची जी ऑक्सिजन स्टेट आहे ती +1 आहे. मग कॉपरच्या +1 मध्ये जर बघायला गेला कॉमनली कॉपरची जी ऑक्सिडेशन स्टेट जी आहे +1 आली, पण त्या +1 मध्ये कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते आपल्याला असं दिसतंय. सो हियर Ar 3d10 4s0 म्हणजे याच्याकडे एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे. तरी देखील Cu2O याचा जर प्रेसिपिटेट बघायला गेला तर तो कोणत्या कलरचा आहे? तो रेड कलरचा आहे. हे कुणामुळे झालं? तर बिकॉज ऑफ चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. हा आपल्याला हा मेटल असतोय आणि हा आपल्याला ऑक्सिजन आहे. तर ऑक्सिजन काय करतोय? आपला जो एक इलेक्ट्रॉन जो आहे तो त्याला मोमेंटरी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतोय. मोमेंटरी. परत पुन्हा हा जो मेटल आयन आहे तो त्याला आहे असं त्याला देऊन टाकतोय. म्हणजेच काय? इथं त्या ऑक्सिजन कडून त्या मेटल आयनला इलेक्ट्रॉन पुरवला जातोय आणि परत तो मेटल आयन त्याला परत पुन्हा आहे असा परत करतोय. म्हणजे इथं सुद्धा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली. म्हणताना याला म्हणतात चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. तर अशा पद्धतीनं आपल्याकडं Cu2 जरी त्याला अनपेड नसतील तरी सुद्धा तो रेड कलरचा आहे. परत पुन्हा आपल्याला पोटॅशियम जो डायक्रोमेट आहे ज्याचा कलर ऑरेंज आहे त्याच्याकडे सुद्धा अनपेड एकही नाही तरी देखील तो ऑरेंज कलरचा आहे. नंतर पोटॅशियम परमनंट त्याचा +7 मध्ये जर बघायला गेला त्याकडे एकही अनपेड तरी देखील त्याचा कलर हा ब्ल्यू आहे किंवा पर्पल तुम्ही म्हणू शकताय. आणि आपल्याकडे NiDMG हा सुद्धा आहे. तर अशा टाईपचे जे कॉम्प्लेक्स आहेत त्यांच्याकडे एकही अनपेड इलेक्ट्रॉन नसतोय पण ते कलर शो करतात. म्हणतात आपण चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा या नावानं ओळखतोय. नेक्स्ट आपल्याला कॅटालिटिकल प्रॉपर्टीज. ऑब्विसली हे मेटल असल्यामुळं कॅटालिटिकल रोल फॉलो करतात आणि त्या कॅटालिटिकल रोलवरून आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. मग हे रोल्स कोणते आहेत तर आपण बघूया. Mn2 त्याला मँगनीज डायऑक्साईड किंवा पायरोलुसाईड तुम्ही म्हणू शकताय. तर या केसमध्ये तुम्ही जर बघायला गेला तर हा जो कॅटलिस्ट आहे तो कोणासाठी वापरला जातोय तर हा कॅटलिस्ट बघा. सो MnO2 हिअर डिकम्पोजिशन ऑफ KClO3. पी ब्लॉक एलिमेंटमध्ये बघायला गेला तर आपल्याला O2 प्रिपेअर करायचं. त्या O2 प्रिपेअर करत असताना KClO3 पोटॅशियम क्लोराईडचं आपण डिकम्पोजिशन करतोय बाय युझिंग MnO2. तिथं MnO2 हा एक कॅटलिस्ट म्हणून काम करतोय. तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. का? कारण KClO3 डिकम्पोज करायचं आहे. नंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया. आपल्याला हेबर ही प्रोसेस आहे. ते हेबर प्रोसेसमध्ये जर मला अमोनिया प्रिपेअर करायचं असेल बनवायचं असेल तर मग मला मॉलिब्डेनम आणि आयरन हे आपल्याला ओके इथं कॅटलिस्टचा रोल फॉलो करतात. मॉलिब्डेनम हा एक प्रमोटर म्हणून काम करतोय आणि आयरन हा एक कॅटलिस्ट म्हणून काम करतोय. नेक्स्ट सिंथेसिस ऑफ गॅसोलिन इन फिशर ट्रॉश प्रोसेस. गॅसोलिन सिंथेसिस करण्यासाठी मला कोबाल्ट थॅलियम हा ॲलॉय यूज करावा लागतोय. हायड्रोजनेशन ऑफ इथिन टू इथेन म्हणजे हा डबल बॉन्डेड कंपाऊंड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा हायड्रोजनेशन ऑफ ऑइल्स इनटू फॅट यासाठी मला निकेल हा कॅटलिस्ट वापरावा लागतोय. नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ CO2 and H2 फ्रॉम द कार्बन मोनॉक्साईड अँड स्टीम. कार्बन मोनॉक्साईड आणि स्टीमचं यूज करून मला इथं आपल्याला CO2 आणि H2 गॅस बनवायचा आहे. इथं आपल्याला कॅटलिस्ट यूज करावं होतं आयर्न क्रोमेट. आणि सगळ्यात शेवटी प्रोडक्शन ऑफ H2SO4 बाय द कॉन्टॅक्ट प्रोसेस. या कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये आपल्याला H2SO4 बनवत असताना SO2 पासून मी SO3 बनवणार आहे. तर या केसमध्ये मला प्लॅटिनाइज्ड ॲस्बेस्टॉस. हे सगळे एलिमेंट बघायला गेला तर हे D ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत. ते कॅटालिटिकल रोल फॉलो करतात. तर यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. हे तुम्हाला पाठ करून ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे आपल्याला फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. हा इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणजे नेमका काय असतोय ते तुम्हाला बघायचं आहे. तर हा इंटरस्टिशियल कंपाऊंड बघण्यासाठी बघा हा जो क्वेश्चन आहे मार्च 2015, 16, 23 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हॉट आर द इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. गिव्हट्स एक्झाम्पल तुम्हाला असं म्हणू शकतात किंवा व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला सांगाव्या लागतात. सो फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. इंटरस्टिशियल कंपाऊंड बनतोय कसा तर या रिलेटेड आपण आधी बघूया. सो कंपाऊंड्स फॉर्म्ड बाय द ट्रॅपिंग ऑफ स्मॉल ॲटम्स लाईक हायड्रोजन, कार्बन, boron and nitrogen etc. in the interstitial space within a crystal lattice of a metal are called as interstitial compound. हा एक मेटलचा लॅटिस आहे. बघा हे जे सर्क्युलर पार्ट मी करले ते हे मेटल्स आहेत आणि या मेटल अटॅच झाल्यानंतर हा मधला जो पोर्शन शिल्लक राहतोय त्याला आपण वॉइड असं म्हणतो. त्याला आपण ओके वॉइड असं म्हणजे एम्प्टी स्पेस असतो. तर त्या एम्प्टी स्पेसमध्ये तुम्ही काय काय भरू शकताय. तुम्ही भरू शकताय कार्बन, तुम्ही भरू शकताय हायड्रोजन, तुम्ही भरू शकताय बोरॉन किंवा तुम्ही येऊन भरू शकताय नायट्रोजन. असे स्मॉल ॲटम्स तुम्ही त्यामध्ये ट्रॅप करू शकताय जेणेकरून तो जो लॅटिस आहे तो परफेक्टली स्ट्रॉंग होईल. तर त्याला म्हणतात इंटरस्टिशियल कंपाऊंड. तर इंटरस्टिशियल कंपाऊंडमध्ये नेमकं काय होते तर ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा प्रॉपर्टी कशा चेंज होतात. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे याच्या त्या प्रॉपर्टीवरती काही परिणाम होत नाही. पण एखादा तुमचा जर एखादा असा असणारा क्रिस्टल सॉफ्ट असेल या इंटरस्टिशियल मध्ये तुम्ही एलिमेंट जो आहे तो ट्रॅप करून टाकल्यामुळं
हा कसा बनू शकतोय, पहिल्यापेक्षा हार्ड बनू शकतोय. सो दे आर हार्ड. द केमिकल प्रॉपर्टीज आर सिमिलर टू पेरेंट मेटल. म्हणजे सुरुवातीला जशा ज्या केमिकल प्रॉपर्टी तशा आहेत त्या रिस्टोर होतात. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट हायर दॅन प्युअर मेटल. सुरुवातीपेक्षा त्याचा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट होतोय, वाढतोय. सो डेन्सिटी आर ऑल्सो लेस दॅन पेरिडम. नंतरची जी डेन्सिटी आहे ती कमी होते. मेटल कार्बाइड्स आर केमिकली इनर्ट अँड एक्स्ट्रीमली हार्ड ॲज अ डायमंड. हा केमिकली इनर्ट बनतोय. आणि शेवटचा हायड्राइड्स ऑफ ट्रान्सिशन एलिमेंट्स आर यूज ॲज अ पॉवरफुल रिड्युसिंग एजंट्स. मग आपण कॉमनली असं म्हणू शकतोय दे आर हार्ड, नंतर दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट, दे आर केमिकली इनर्ट अँड दे ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. तर अशा टाईपची आपण छोटी छोटी प्रॉपर्टी बनवून आपण इथं सांगू शकतोय. ॲलॉय, फॉर्मेशन ऑफ ॲलॉय. तर हा एक क्वेश्चन विचारला गेला होता फेब्रुवारी 2025 मध्ये. सो ट्रान्झिशन मेटल्स फॉर्म्स ॲलॉय. ॲलॉय म्हणजेच काय असणार आहे, ॲलॉय म्हणजे हे मेटलचं मिक्सचर असतं. ओके, सो इन ॲलॉय of one metal distributed randomly in the lattice of another metal. So metal with similar radii, similar properties readily forms alloy. Most important, similar radii, similar properties. आपल्याला हे alloy बनवण्यासाठी समजा इमॅजिन करा हा आपल्याकडे कोबाल्ट आहे. मग कोबाल्टच्या ठिकाणी सिमिलर साईज आणि सिमिलर प्रॉपर्टी असणार. समजा मी एखादा दुसरा मेटल आयन प्लेस केला. ओके, समजा मी इथं तुम्हाला कोबाल्ट सारखा सेम असणार इथं आयरन प्लेस केला का आपल्याला चालू शकतोय. काहीच जे मेटल्स आहेत ते आपण बदलू शकतोय. आता हे जे मेटलचं मिक्सचर बनलं त्याला आपण काय बनतोय, ॲलॉय. सगळेच्या सगळे ॲटम्स न बदलता मी काहीच मोजके बदलले, ओके, ज्यांची रेडिया आणि प्रॉपर्टी सेम असतात त्याला आपण म्हणतो ॲलॉय. हा अशा टाईपचा काय बनतोय आपल्याकडे ॲलॉय बनतोय. मग त्या ॲलॉयमध्ये आपल्याकडे दोन टाईप, एक आहे फेरस ॲलॉय आणि दुसरा आहे नॉन फेरस ॲलॉय. ज्याच्यामध्ये आयरनचं पर्सेंटेज जास्त असेल तुम्ही त्याला फेरस ॲलॉय म्हणू शकताय. फॉर एक्झाम्पल स्टील, क्रोमियम स्टील, स्टेनलेस स्टील आणि निकेल स्टील. नंतर ज्याच्यामध्ये आयरनचं पर्सेंटेज कमी असते त्यामुळे तुम्हाला काय म्हणू शकताय, नॉन फेरस ॲलॉय. मोस्ट फेमस एक्झाम्पल आहे ब्रास, तो कॉपर आणि झिंकचा बनला असतोय. नंतर आहे ब्रॉन्झ, नायक्रोम आणि क्युप्रा निकेल. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ युअर नॉन फेरस ॲलॉय. तुम्हाला बोर्डसाठी फेरस आणि नॉन फेरस ॲलॉयचे एक्झाम्पल्स विचारले जातात. आता त्याचे युजेस आहेत. ओके, सो हिअर ब्रॉन्झ हा कॉपर आणि टिनचा ॲलॉय आहे. सो मेकिंग अ स्टॅच्यूज, मेडल्स अँड ट्रॉफीज यासाठी हा यूज केला जातोय, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर नेक्स्ट आपल्याला क्युप्रा निकेल ॲलॉय. हा जो क्युप्रा निकेल ॲलॉय जो आहे तो आपण यूज करू शकतो कुणासाठी, तर बघा मेकिंग अ मशनरी पार्ट्स ऑफ मरीन शिप्स, बोट्स लाईक अ मरीन कंडेन्सर ट्यूब. मोस्ट इम्पॉर्टंट, मरीन कंडेन्सर ट्यूब. मरीन कंडेन्सर ट्यूबसाठी तुम्ही क्युप्रा निकेल हा ॲलॉय यूज करू शकता. नेक्स्ट आहे स्टेनलेस स्टील, तो आयरन आणि हा कार्बनचा असतो. त्यामध्ये बघायला गेला तर कन्स्ट्रक्शन ऑफ आउटर फ्युजलेज ऑफ अल्ट्रा हाय स्पीड एअरक्राफ्ट, म्हणजे एअरक्राफ्ट असतात त्या एअरक्राफ्टचे आपल्याला इथं आउटर फ्युजलेज म्हणजे पंखे बनवण्यासाठी यूज केले जातात. नेक्स्ट आहे नायक्रोम. नायक्रोम इज अन ॲलॉय, निकेल आणि क्रोमियमचा असतोय. सो इथं मेकिंग ऑफ अ गॅस टर्बाईन इंजिनसाठी, म्हणजे गॅस टर्बाईन इंजिन बनवण्यासाठी यूज केला जातोय. आणि टिटॅनियम ॲलॉय जो आहे हा टिटॅनियम ॲलॉय द इन अल्ट्रा हाय स्पीड फ्लाईट, फायर प्रूफ बल्कहेड्स अँड एक्झॉस्ट साऊंड. ओके, तर फायर प्रूफ बल्कहेड्स आणि एक्झॉस्ट साऊंडसाठी हा तुमचा टिटॅनियमचा ॲलॉय यूज केला जातोय. मग कधी कधी तुम्हाला हे ॲलॉयचं मिक्सचर विचारलं जाते, ते सुद्धा तुम्हाला थोडंसं पाठ करून ठेवायला पाहिजे. आणि कधी कधी डायरेक्टली त्या मेटलचा यूज विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आपल्याकडे कंपाऊंड्स ऑफ मॅंगनीज. मॅंगनीजचे काही कंपाऊंड्स आहेत. त्याचा फर्स्ट जो आहे तो आपल्याकडे पोटॅशियम पर मॅग्नेट. तर याच्याशी रिलेटेड जो क्वेश्चन आहे तो त्याच्या प्रिपरेशनवर येऊ शकतो आपल्याला. सो आपण कसा प्रिपेअर करू शकतोय तर बघा, सो हिअर प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट. सो फाईनली डिवायडेड मॅंगनीज डायऑक्साईड, त्याला आपण पायरोलुसाइड असं म्हणतो. इथं आहे बघा, त्याची जी रिॲक्शन आहे ती फ्युजन मिक्सचर सोबत केली जाते. अल्कली प्लस ऑक्सिडायझिंग एजंट, तो तुमचा फ्युजन मिक्सचर असतो. म्हणजे अल्कली प्लस O2 तुम्ही म्हणू शकता त्याला. ज्यावेळेस मी त्याला हीट करतोय, ओके, मला काय मिळतोय, एक ग्रीन कलरचा कंपाऊंड, त्याचं नाव आहे K2MnO4. याला म्हणतो आपण मॅंगनेट मिळाला. तर या मॅंगनेट पासून आपल्याला पर मॅंगनेट करण्यासाठी मी दोन मेथड यूज करू शकतोय. एक मी मेथड यूज करू शकतो कोणती, तर एक आहे ॲसिडिक हायड्रोलासिस. बघा मी ॲसिड केला, CO2 म्हणजे ॲसिड आहे. तुम्ही जनरली त्याला मी इथं H+ जरी म्हटलं तरी चालतंय. ॲसिडिक हायड्रोलासिस, किंवा दुसरी जी मेथड आहे त्याला आपण म्हणू शकतो कोणती, तर इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन. या दोन मेथडनुसार आपण हे काय करू शकतोय, मॅग्नेट आयनचं कन्वर्जन पर मॅग्नेटमध्ये मी करू शकतोय. तर इथे मी केलं बघा, हा मॅग्नेट आयनचा कलर कोणता असतो तर ग्रीन, तर पर मॅग्नेटचा कोणता आहे तर ब्लॅक पर्पल.
या नावाने तो ओळखला जातोय. ओके, किंवा तुम्ही पर्पल सुद्धा म्हणू शकता, काही अडचण नाही. दुसरी तर बघा, दुसरी कोणती रिॲक्शन इथं, सो ऑक्सिडायझिंग रिॲक्शन इन बेसिक मीडियम. सो हा जो मँगनीज आहे तो बेसिक मीडियम मध्ये कसा बिहेव करतोय बघा. सो बेसिक किंवा अल्कलाइन किंवा तुम्ही त्याला न्यूट्रल मीडियम म्हणू शकताय. सो ऍसिडिक मीडियमची रिॲक्शन वेगळी आहे आणि इथं बेसिक मीडियमची रिॲक्शन जी आहे ती वेगळी आहे, तुम्ही लक्षात घ्या. सो बेसिक मीडियम मध्ये स्वतः तो Mn जो आहे तो +7 पासून +4 ला म्हणजे स्वतः रिड्यूस होतोय, तर दुसऱ्याला या टाईपनं ऑक्सिडाइज करतोय. सो I- पासून IO3 म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन. ऍसिडिक कंडिशनमध्ये I- पासून तो I2 बनवतोय, तर बेसिक किंवा न्यूट्रल कंडिशनमध्ये I- पासून तो IO3- बनतोय. हा तुमचा थायोसल्फेट आहे. या थायोसल्फेटपासून तो सल्फेट बनवतोय. एक मँगनीजचा जर सॉल्ट दिला तर त्याला MnO2 मध्ये तो कन्वर्ट करतोय. तर या ज्या रिॲक्शन्स आहेत या रिॲक्शन आपल्याला विचारल्या जातात. नेक्स्ट युजेस मधून एकदा क्वेश्चन आलाय जुलै 2019 ला. हा जो KMnO4 आहे तुम्ही एक अँटीसेप्टिक म्हणून यूज करू शकताय, किंवा हा जो आहे मोस्ट इम्पॉर्टंट बेयर्स रिएजंट. सो बेयर्स रिएजंट म्हणजे कोण, हा असतो अल्कलाइन KMnO4. म्हणजे हा एखाद्या कंपाऊंड मध्ये अनसॅच्युरेशन आहे की नाही, अनसॅच्युरेशन म्हणजेच काय, डबल बॉन्ड आहे की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी हा यूज केला जातो. जर तो डबल बॉन्ड असेल तर याचा पिंक कलर डिसअपियर होतोय, डबल बॉन्ड नसेल तर पिंक कलर आहे तसाच राहतोय. Also used in the volumetric analysis for the reducing agent like oxalic acid, ferrous sulfate and hydrogen peroxide. तर यांच्या या व्हॉल्युमेट्रिक एनालिसिस मध्ये यूज केले जातात. इट इज यूज्ड फॉर द डिटेक्टिंग हॅलाइड्स इन द क्वालिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये हॅलाइड डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा याचा यूज केला जातोय. इट इज यूज एज अ पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट इन अ लॅबोरेटरी अँड इंडस्ट्री. लॅबमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातोय. पुढचा दुसरा कंपाऊंड आहे आपल्याला कोणता, तर तो आहे पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7. तर याच्या सुद्धा प्रिपरेशनवरून मार्च 2019, जुलै 16 आणि फेब्रुवारी 2024 मध्ये क्वेश्चन आला आपल्याकडे. हा कसा प्रिपेअर केला जातोय, तर पोटॅशियम पर मॅग्नेट प्रिपेअर करत असताना आपण पायरोलुसाइट हा ओर यूज केला. इथं पोटॅशियम डायक्रोमेट आपण बनवत असताना इथं आपल्याला क्रोमाइट ओर यूज करायला जातोय. त्या क्रोमाइट ओरची रिॲक्शन परत पुन्हा मी फ्युजन मिक्सर सोबत केली, अल्कली प्लस O2 म्हणतोय आपण त्याला. ओके, किंवा अल्कली पण एखादा कोणता पण ऑक्सिडायझिंग एजंट मी रिॲक्शन केली, तर मला पहिला मिळतोय हा तुमचा क्रोमेट, ज्याचा कलर येलो असतोय. आणि क्रोमेटचं कन्व्हर्जन मला जर डायक्रोमेट मध्ये करायचं असेल तर परत पुन्हा मी काय ऍड केले बघा, ऍसिड ऍड केले, जेणेकरून तो डायक्रोमेट तयार झाला. पण इथं जर बघायला गेला तर आपल्याला पाहिजे पोटॅशियम डायक्रोमेट, पण इथं आपण बनवलाय काय आता, सोडियम डायक्रोमेट. मग सोडियम डायक्रोमेटला आपल्याला पोटॅशियम डायक्रोमेट करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, तर त्या सोडियम डायक्रोमेट मध्ये ज्यावेळेस मी ऍड करतोय काय KCl, तर मला काय मिळतोय, पोटॅशियम डायक्रोमेट. म्हणजे हा येलो पासून काय झाला, ऑरेंज रेड कलर बनला. तर हा क्रोमाइट जो आहे तो आपण पहिला बनला कोणता, तर क्रोमेट बनला. आणि त्या क्रोमेटचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करून घेतलं, डायक्रोमेट बाय युझिंग ऍसिडिफिकेशन. ही सुद्धा सेम तशीच रिॲक्शन आहे. परत पुन्हा रिॲक्शन बघा इथं. सो पोटॅशियम डायक्रोमेट मध्ये तुमचा जो क्रोमियम आहे तो आहे +6 मध्ये. +6 म्हणजे त्याची ती हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे, तो त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. परत पुन्हा हा स्वतः रिड्यूस होणार आहे. याचाच अर्थ काय, सो पोटॅशियम डायक्रोमेट इज ऑल्सो ऍक्ट एज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. तर याच्या एकच रिॲक्शन आहे आपल्याकडे ऍसिडिक मीडियमच्या, त्याच्यामध्ये क्रोमियम जो आहे तो +6 पासून +3 मध्ये कन्वर्ट होतोय. तर ती रिॲक्शन आपल्याला अशी आहे. सो पोटॅशियम डायक्रोमेट स्वतः हा जो आहे पोटॅशियम डायक्रोमेट स्वतः क्रोमिक सल्फेट, ज्याच्यामध्ये क्रोमियमची ऑक्सिजन स्टेट +3 असते, या प्रिसिपेटचा जो कलर असतोय तो कोणता असतोय, त्याचा कलर असतो हा ग्रीन, त्याच्यामध्ये तो कन्वर्ट होतो. इथं I- परत म्हणतो I2 करतोय, H2S काय करू शकतो S. म्हणजे सिमिलर वे जशा रिॲक्शन पोटॅशियम पर मॅग्नेट दाखवते तसा पोटॅशियम डायक्रोमेट सुद्धा दाखवतोय. सो या पोटॅशियम डायक्रोमेटच्या काही युजेस आहेत. याच्यामध्ये हा एक ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करू शकतोय. ओके, परत पुन्हा इट इज अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्रोमियम कंपाऊंड्स लीड क्रोमेट अँड क्रोम ॲलम. क्रोम ॲलम बनवण्यासाठी तुम्ही यूज करू शकताय. हा सुद्धा व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस मध्ये यूज केला जाणारा रिएजंट आहे. ओके, परत पुन्हा पिगमेंट्स अँड इंक कलर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा यूज केला जातोय. इट इज अ यूज इन द डिटेक्शन ऑफ क्रोमिल आयन क्रोमिल क्लोराइड टेस्ट. मोस्ट इम्पॉर्टंट क्रोमिल क्लोराइड टेस्ट मध्ये याचा यूज केला जातोय. ओके, तिथं क्रोमिल आयनचं डिटेक्शन करण्यासाठी. ओके, इथं पोटॅशियम डायक्रोमेट इज प्रेफर्ड ॲज ओव्हर सोडियम डायक्रोमेट इन व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस बिकॉज latter is hygroscopic in nature, therefore accurate weighing is not possible in normal atmosphere. इथं बघा,
पोटॅशियम डायक्रोमेट हा यूज केला जातो इथं, सोडियम डायक्रोमेट न यूज करता. का? कारण जर समजा मी सोडियम डायक्रोमेट गेला तर हायग्रोस्कोपिक नेचर, तो मॉइश्चराइज होतोय, ओलसरपणा येतो त्याला. ओलसरपणा आल्यामुळं आपण त्याचं वेट परफेक्टली घेऊ शकत नाही, त्यामुळं आपल्याला पोटॅशियम डायक्रोमेट हाच वापरावा लागतोय. ओके, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सो कॉमन प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक, या डी ब्लॉकच्या काही कॉमन प्रॉपर्टीज आपण ज्या शिकलोय त्या सगळ्या तुम्ही एकदा वाचून घ्या. ओके, डन. सो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक, डी ब्लॉकच्या या काही समराइज केलेल्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, तुम्ही त्या वाचून घेऊ शकताय. ओके, याच्यामध्ये हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, याच्यामध्ये जी हायेस्ट ऑक्सिजन स्टेट जी आहे तर ती किती आहे बघा, डी ब्लॉकची ती +8 आहे. ओके, जो OSO4 मध्ये आणि RuO4 मध्ये, ऑस्मियम आणि रुथिनियम जो आहे तो +8 एवढी हायेस्ट ऑक्सिजन स्टेट तो शो करू शकतो. सो याचा पुढचा पार्ट आहे मेट्रोलॉजी. ओके, त्या मेट्रोलॉजी पार्ट मधून हा जो क्वेश्चन आलाय, हा क्वेश्चन जो आहे ऑक्टोबर 2014, मार्च 2020 आणि जुलै 2022 मध्ये आलाय. हा जो क्वेश्चन येतोय तो तुम्हाला या मिनरलच्या फॉर्म्युलावरून क्वेश्चन येतोय, त्यामध्ये फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल, मिनरल कोणाला म्हणतोय बघा मी, अ नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स फाउंड इन द अर्थ कंटेनिंग द इनऑर्गॅनिक सॉल्ट्स, सॉलिड्स, सिलिशियस मॅटर्स एक्सेट्रा इज कॉल्ड एज अ मिनरल. म्हणजे जमिनीमध्ये जो डायरेक्टली मिळतोय त्याला आपण काय म्हणतोय, मिनरल, ज्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असू शकतात. और द मिनरल विच कंटेन्स हाय पर्सेंटेज ऑफ द मेटल फ्रॉम विच द मेटल कॅन बी एक्सट्रॅक्टेड इज कॉल्ड ओर. मिनरल आणि ओर मध्ये फरक काय बघा. सो मिनरल म्हणजे असा कंपाऊंड जो अर्थ क्रस्टमध्ये सापडतो आपल्याला. ओके, त्याच्यामध्ये मेटल असतोय. पण ओर म्हणजे कोण, असा कंपाऊंड सापडतोय ज्याच्यामध्ये मेटलचं पर्सेंटेज जास्त आहे, त्यालाच तुम्ही ओरच्या कॅटेगरीमध्ये आणू शकताय. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथे बघा आयरन, आयरन मध्ये बघायला गेला मिनरलच्या फॉर्ममध्ये आपल्याला काय काय मिळते, हेमॅटाइट आहे, मॅग्नेटाइट आहे, लिमोनेट आहे, आयर्न पायराइट आहे, सिड्राइट आहे. हे सगळे आपल्याला मिनरल म्हणून मिळतात. पण या सगळ्यामध्ये जर बघायला गेला तर सगळ्यात जास्त आयरनचं जे पर्सेंटेज आहे ते मला मिळते कशामध्ये, तर हेमॅटाइटमध्ये. त्यामुळे हेमॅटाइटलाच फक्त ओरच्या कॅटेगरीमध्ये आणू शकतोय, बाकी सगळे मिनरल्स आहेत. सेम टू सेम कॉपरसाठी चाल्कोपायराइट आहे, आपल्याला चाल्कोसाइट आहे, क्युपराइट आहे. याच्यामध्ये चाल्कोपायराइट आणि चाल्कोसाइट हा तुमचा ओर म्हणून काम करतोय, ज्याच्यामध्ये हा कॉपर जो आहे तो मोठ्या प्रमाणात मिळतोय. आणि झिंक ब्लेंड, झिन्साइट, कॅलामाइन, याच्यामध्ये झिंक ब्लेंड जो आहे हा ओरचं काम करतोय. बऱ्याच वेळेस याच्या फॉर्म्युलावरून क्वेश्चन आलाय, त्यामध्ये फॉर्म्युला देखील आपल्याला पाठ करून ठेवायचा आहे. सो मेट्रोलॉजीमध्ये बघायला गेला तर टोटली आपण इथं त्याचं क्लासिफिकेशन करण्यात आलंय. सो हा ऑक्टोबर 2015 आणि जुलै 2024 मध्ये विचारला गेला क्वेश्चन आहे. ओके, सोपा पार्ट आहे. डेफिनेशन विचारले जातात, पायरोमेट्रोलॉजी, हायड्रोमेट्रोलॉजी, इलेक्ट्रोमेट्रोलॉजी. तर मेट्रोलॉजीमध्ये आपण असं म्हणतोय, द कमर्शियल एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम देअर ओर्स इज कॉल्ड एज अ मेट्रोलॉजी. तर आपल्याला जो क्वेश्चन विचारला गेलाय तर याच्या डेफिनेशन विचारला गेलाय. सो पायरो, द प्रोसेस विच ओर इज रिड्यूस्ड टू मेटल ॲट हाय टेम्परेचर using reducing agent like a carbon, hydrogen, aluminum, etc. is called as pyro. म्हणजे इथे हीटचा यूज केला गेलाय. हायड्रोमेट्रोलॉजी, the process of extracting metal from the aqueous solution of their salts using suitable reducing agent is called hydrometrology. म्हणजे इथे त्याचं aqueous solution यूज करण्यात आले. आणि इलेक्ट्रोमेट्रोलॉजी, a process which metal extracted by electrolytic reduction of molten और फ्यूज्ड मेटॅलिक कंपाऊंड, ही त्याचं इलेक्ट्रोलाइटिक ऑक्सिडेशन करण्यात त्याला आपण इलेक्ट्रोमेट्रोलॉजी म्हणतोय. यांच्या डेफिनेशनवरून क्वेश्चन आलाय, त्यामुळे तो तुम्ही डेफिनेशन करून जावा. तर या मेट्रोलॉजीमध्ये असणारे काही स्टेप्स आहेत, ते कोणकोणते स्टेप्स आहेत. तर पहिली स्टेप आहे कॉन्सन्ट्रेशन. तो जो मेटल आहे तो कॉन्सन्ट्रेट करून घ्यावा लागतो. मग कॉन्सन्ट्रेट करून घेण्यासाठी ओके तर ही पहिली असते. नंतर आहे आपल्याकडे त्यातून गँग जो आहे तो गँग रिमूव्ह करावा लागतोय. तर गँग म्हणजेच काय, द सँड, मड अँड अदर अनवॉन्टेड इम्प्युरिटीज रिमेन्स मिक्स्ड विथ ओर डिपॉझिट आर कॉल्ड गँग. म्हणजेच त्या ओरमध्ये जो नको असलेले जे सगळे इम्प्युरिटी आहे, मग ती सँड असू शकते, मड असू शकते किंवा अदर अनवॉन्टेड आपल्याकडे इम्प्युरिटी असू शकतात, त्याला जे चिकटलेले असतात त्यांना आपण गँगच्या नावानं ओळखतोय. ओके, मग हे गँग जे आहे हे गँग आपल्याला थोडंसं सेपरेट करून घ्यावं लागते, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेला तर आणखी तर हे जे गँग्स आहेत तुम्ही कसे सॉर्ट करू सेपरेट करू शकताय, म्हणजे त्या ओरचं कॉन्सन्ट्रेशन कसं करू शकताय. मग त्यासाठी ड्युरिंग दिस प्रोसेस ऑफ कॉन्सन्ट्रेशन द ओर इज सेपरेटेड फ्रॉम द गँग. त्याच्यात पहिली मेथड आपल्याला इथं दिली बघा, त्याने वॉशिंग करू शकताय, हायड्रोलिक क्लासिफायरमध्ये तुम्ही मॅग्नेटिक सेपरेशन करू शकताय किंवा फर्क फ्लोटेशन करू शकताय. ह्या डिफरंट मेथड्स आहेत, त्या तुम्ही रन करू शकताय.
सो एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयरन फ्रॉम हेमॅटाइट ओर युजिंग ब्लास्ट फर्नेस. तुम्हाला ब्लास्ट फर्नेस ओके चा यूज करून आपल्याला आयरन जो आहे तो सेपरेट आउट करायचा आहे कोणामधून, तर हेमॅटाइट ओरमधून. तर बघा ते हेमॅटाइटचं कंपोजिशन असं असते आपल्याकडे Fe2O3 SiO2 Al2O3 प्लस फॉस्फेट. आता याच्यामध्ये हा जो पार्ट आहे SiO2 Al2O3 आणि फॉस्फेट हे काय म्हणून काम करतात, दीज आर ऍक्ट ॲज अ गँग, ही इम्प्युरिटी म्हणून ऍक्ट करतात. ओके, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हा थोडासा फ्लो चार्ट आहे ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ ओरचा. बघा इथं ओर असतोय, त्या ओरचा आधी क्रशिंग आणि ग्राइंडिंग करून घेतलं जाते, म्हणजे त्याला बारीक करून घेतलं जाते. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी पुन्हा मॅग्नेटिक सेपरेशन आहे, ग्रॅव्हिटी सेपरेशन, लिचिंग आहे आणि फ्लोटेशन आहे. सेपरेशन करून झाल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन नंतर आपल्याकडे येणार आहे कुठं, तर रिडक्शन. रिडक्शनमध्ये या मेथड्स आहेत, या मेथड यूज करून तुम्ही रिडक्शन त्याला रिड्यूस करू शकता त्या मेटलला. ओके, रिडक्शन बाय कोक, रिडक्शन बाय कार्बन मोनॉक्साईड, रिडक्शन बाय हीट, रिडक्शन ऑफ ॲल्युमिनियम, रिडक्शन बाय ॲल्युमिनियम, रिडक्शन बाय इलेक्ट्रोलायटिक. रिडक्शन झाल्यानंतर ओके तो रिफायनिंग केला जातोय. रिफायनिंग करण्यासाठी परत पुन्हा एवढ्या सगळ्या स्टेप्स आहेत, लिक्विफिकेशन, डिस्टिलेशन, ऑक्सिडेशन आणि इलेक्ट्रो रिफायनिंग. आणि मग सगळ्यात शेवट आपल्याला काय मिळतो, तो प्युअर मेटल हा इथं मिळू शकतो, म्हणजे प्युअर आयरन तुम्हाला मिळू शकतो. तर हा त्याचा फ्लो चार्ट आहे, याच्यावरून क्वेश्चन आला नाही, तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. तर हा आहे ब्लास्ट फर्नेस. तर ब्लास्ट फर्नेसमध्ये तर या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायत. मग त्या रिॲक्शनची समरी आहे ती समरी आपण इथं बनवली आहे बघा. ओके, तर पहिले सो रिॲक्शन इन द ब्लास्ट फर्नेस. जुलै 2025 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला आपल्याला. ओके, तर झोन ऑफ कंबशन मध्ये होणारी रिॲक्शन. सो झोन ऑफ कंबशन मध्ये होणारी जी रिॲक्शन आहे ती आपल्याला कोणती आहे बघा, C+O2. ओके, C+ हाफ O2 मध्ये बघा, CO2 हा कार्बन मोनॉक्साईड इथे बनला. सो सम ऑफ द कार्बन मोनॉक्साईड फॉर्म डिसोसिएट टू फॉर्म फायनली डिवाइडेड कार्बन. परत पण हा कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो कार्बन मध्ये कन्वर्ट होतोय, याला आपण झोन ऑफ कंबशन म्हणतोय. झोन ऑफ रिडक्शन आहे, त्या झोन ऑफ रिडक्शन मध्ये Fe2O3 प्लस CO हा जो आहे हा एक तुमचा रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतोय, आणि Fe2O3 आपण इथे रिडक्शन करून तो Fe मध्ये त्याला कन्वर्ट करून घेतोय. सिमिलर वे हा कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो परत पुन्हा आपण जो कार्बन म्हणला, कार्बन इज ऑल्सो ऍक्ट एज तो सुद्धा एक रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतोय, आणि परत त्या Fe ला तो इथं काय करतोय, रिड्यूस करतोय. म्हणजे अशा या स्टेप्स आहेत झोन ऑफ रिडक्शन. नंतर पुढे आपल्याकडं झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. स्लॅग म्हणजे तिथं मळ कशी तयार झाली, तर स्लॅग मध्ये बघू शकता तुम्ही, हा कॅल्शियम कार्बोनेट ज्यावेळेस वरून टाकला जातोय ब्लास्ट फर्नेस मध्ये, तो असा ब्रेक होतोय CaO आणि CO2. हा जो CO आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या सिलिकेट इम्प्युरिटी सोबत रिॲक्ट होतोय आणि कॅल्शियमचा सिलिकेट बनवतोय. सेम टू सेम त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲल्युमिनियमच्या इम्प्युरिटी सोबत रिॲक्ट होतोय आणि कॅल्शियमचा ॲल्युमिनेट बनवतोय. या दोघांच्या कंपोजिशनला आपण गँग असं म्हणतोय. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि शेवटी झोन ऑफ फ्युजन. त्या झोन ऑफ फ्युजन मध्ये परत पुन्हा त्या स्लॅगला काय केलं तर हीट केलं जाते, आणि शेवट आहे रिफायनिंग. ओके, म्हणजे तो जो मेटल आहे तो त्या आपण म्हणू शकतोय. सो प्युअर आयरन कॅन बी ऑब्टेन बाय द इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. त्याने इलेक्ट्रोलायटिक ही मेथड यूज करून त्याला काय केलं त्याला प्युअर फॉर्म मध्ये आणण्यात आलंय. पुढच्या याच्यामध्ये बघू शकताय, तर ज्यावेळेस हा आयरन आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये मिळाला तर जे टोटल 3 पार्ट्स आहेत. एक आहे कास्ट आयरन, दुसरा आहे रॉट आयरन आणि तिसरा आहे स्टील. तर हे आयरनचे असणारे ओके टाइप्स आहेत. ओके, तुम्ही हे लक्षात घ्या किंवा तुम्हाला फॉर्म्स म्हणू शकताय. सो कास्ट आयरन, रॉट आयरन आणि कोणताही तुमच्याकडे स्टील. आता कास्ट आयरन जो आहे तो हार्ड आणि ब्रिटल असतोय, रॉट आयरन व्हेरी सॉफ्ट असतोय, आणि स्टील जो आहे नायदर टू हार्ड नॉर सॉफ्ट. आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, तर या पर्टिक्युलर आयरन्समध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती असते त्याच्यावरून ठरतोय की हा तुमचा किती प्युअर असणार आहे. इथं बघायला गेला तर 4% कार्बन आहे, इथं बघायला गेला तर 0.2% कार्बन आहे, इथं बघायला गेला तर 0.2 to 2%. म्हणजे सगळ्यात कमी कार्बन कुठं प्रेझेंट आहे, रॉट आयरन म्हणताना. रॉट आयरन हा तुमचा सगळ्यात प्युअर फॉर्म आहे कोणाचा, तर आयरन मधला. हा तुम्ही लक्षात ठेवा. याचे युजेस आपल्याला कधी कधी विचारले जाऊ शकतात. सो हिअर used in the making of pipes, manufacturing of automotive parts, pots, pans and utensils. ओके, जे भांडी वगैरे आपण जे म्हणतोय ओके ते बनवण्यासाठी यूज केले जातात. नंतर युज्ड फॉर द मेकिंग ऑफ पाइप्स, बार्स फॉर स्टे बोल्ट्स, इंजिन बोल्ट्स अँड रिवेट्स. तर यासाठी यूज केले जातात. हाय युज्ड इन द बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर, टूल्स, शिप्स, ऑटोमोबाईल, वेपन्स. आता वेपन्समध्ये वगैरे यूज केले जातात, आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये यूज केलं जातं, तुम्हाला माहिती आहे स्टील. ओके, तर अशा पद्धतीनं हे जे आयरन जे आहेत त्या आयरनवरून आपल्याला क्वेश्चन्स येऊ शकतात, हे तुम्ही डोक्यात ठेवा.
पुढचा पार्ट आहे आपला डी ब्लॉक नंतर इनर ट्रान्झिशन एलिमेंट, त्याला आपण या ब्लॉकच्या नावाने ओळखला जातोय. याची सुद्धा जर डेफिनेशन पडली तर तुम्ही डेफिनेशन अशीच करायची आहे, द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इन एफ ऑर्बिटल इज कॉल्ड ॲज अ या ब्लॉक एलिमेंट. अशी तुम्ही छोटी स्मॉल डेफिनेशन करू शकता. आता हे जे या ब्लॉकचे जे एलिमेंट्स आहेत हे तुम्ही जर बघायला गेला तर पिरियॉडिक टेबलच्या एकदम बॉटमला प्लेस करून ठेवलेले आहेत, म्हणजे पिरियॉडिकच्या बरोबर तळाशी आहेत. याच्यामध्ये हा जर बघायला गेला सो हिअर 6th आणि 7th पिरियडमध्ये हे एलिमेंट येतात. यांचा ग्रुप नंबर एकच आहे आणि तो ग्रुप नंबर आहे 3. हे तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. ओके, तर आपल्याला परत पुन्हा याच्यासोबत इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन बघा कोण दिले. सो प्रॉपर्टीज ऑफ या ब्लॉक एलिमेंटच्या जर प्रॉपर्टी सांगायला गेल्या सो लॅन्थेनाइड बिगिन विथ द ॲटॉम नंबर 57 अँड 8 ॲट द 71. ओके, याला आपण लॅन्थेनॉइड्स असं म्हणतोय. ओके, नंतर lanthanides are formed are rare earth elements. They are fairly abundant in earth crust. हे सगळेच्या सगळे कुठे मिळतात तर अर्थ क्रस्ट मध्ये सापडतात आपल्याला. त्यामध्ये आपण इनर ट्रान्झिशन सिरीज असं सुद्धा म्हणू शकतोय. द कॉमन ऑक्सिजन स्टेट्स ऑफ लॅन्थेनाइड इज +3. आपल्याला डी ब्लॉकची +2 आहे पण लॅन्थेनाइडची किती आहे +3 आहे. हे विसरायचं नाही तुम्हाला, हे तुम्ही डोक्यात ठेवा. त्यासोबत युरोपियम आहे, इटरबियम आहे, ते +2 शो करू शकतात. त्यासोबत हायर ऑक्सिजन स्टेट आहे आपल्याला +4, जे कोण शो करू शकते सिरियम जो आहे तो +4 शो करू शकतोय. तर द आयोनिक रेडिया डिक्रीज फ्रॉम लॅन्थेनम टू ल्युटेडियम. हिथं जर बघायला गेला तर या केसमध्ये त्यांना कॉन्ट्रॅक्शन लागल्यामुळं लॅन्थेनम पासून ल्युटेटियम पर्यंत ॲटॉमिक रेडिया डिक्रीज होत जातोय. म्हणजे सगळ्यात मोठा कोण आहे आपल्याला लॅन्थेनम, सगळ्यात छोटा कोण आहे ल्युटेटियम. ओके, ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. सो लॅन्थेनाइड्स आयन्स हॅव हायर कोऑर्डिनेशन नंबर. ओके, व्हेरीज फ्रॉम 6 to 12. यांचा कोऑर्डिनेशन नंबर 6 पर्यंत पोहोचू शकतोय, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. All the lanthanides form the hydroxide, general formula LnOH thrice. These are the ionic and basic. Since the ionic size decrease from the La3+ to Lu3+, the basicity of hydroxide decrease. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लॅन्थेनम मध्ये तुम्हाला हा वरती हा फर्स्ट एलिमेंट आहे LaOH thrice आणि नंतर आपण ज्यावेळेस बघतोय त्याचा शेवटचा एलिमेंट आहे आपल्याकडे LuOH thrice. तर या केसमध्ये जशी जशी साईज डिक्रीज होत जाते तसे बेसिक कॅट सुद्धा डिक्रीज होणार आहेत. म्हणजे सगळ्यात जो मोठा असणार आहे त्याची बेसिसिटी सगळ्यात जास्त आहे, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, नंतर जो लॅन्थेनाइड जो आहे तो काय बनवू शकतो परत पुन्हा तो नायट्राइड अँड हॅलाइड बनवू शकतो. म्हणजे नायट्राइड त्याचा कोणता आहे तर LnN आहे आणि त्याचा आपल्याकडं हॅलाइड जो आहे तो LnX3 या टाईपचा तो हॅलाइड बनवू शकतोय. नंतर द +3 ऑक्सिजन स्टेट्स ऑफ मेनी लॅन्थेनाइड्स आर कलर्ड. +3 मध्ये असणारे काही लॅन्थेनाइड जे कसे आहेत ते कलर्ड कंपाऊंड शो करू शकतात. सो काही प्रॉपर्टीज आहेत लॅन्थेनाइडच्या बघा. दे आर सॉफ्ट मेटल्स विथ अ सिल्वरी व्हाईट कलर. यांचा सिल्वरी व्हाईट कलर असतोय. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी एक्सेप्ट प्रोमिथियम. मोस्ट इम्पॉर्टंट, एक्सेप्ट प्रोमिथियम ऑल आर नॉन रेडिओ ऍक्टिव्ह नेचर. प्रोमिथियम जर सोडला तर बाकी सगळे कोण आहेत तर तुमचे नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. प्रोमिथियम हा मॅन मेड सिंथेटिक एलिमेंट आहे, तो एकटा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे लॅन्थेनाइड सिरीज मधला. द ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया डिक्रीज ग्रॅज्युअली फ्रॉम लॅन्थेनम टू ल्युटेटियम. जस्ट आपण म्हटलं लॅन्थेनम पासून ल्युटेटियम पर्यंत येत असताना हा जो आहे ॲटॉमिक रेडियस काय होतोय कमी 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 होत येतोय. लॅन्थेनाइड्स आर स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक. हे जे कसं शकतात हे पॅरामॅग्नेटिझम शो करू शकतात. तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथून सुद्धा तुम्हाला ऑक्टोबर 2008, 2009, जुलै 2017, मार्च 2023 आणि फेब्रुवारी 2025 साली हा क्वेश्चन विचारण्यात आला आहे. इथं तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे इथं सुद्धा सगळ्यात मोस्ट VIMP जो एलिमेंट आहे ओके तो आहे आपल्याकडं गॅडोलियम, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतंय. ओके, तर एलिमेंट्स, सिम्बॉल्स, ॲटॉमिक नंबर, एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ग्राउंड स्टेट. आपल्याला इथं ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बाकी दुसरं कोणतंही लक्षात ठेवायचं नाही. ओके, तर या केसमध्ये बघायला गेला तर तुम्हाला हे एलिमेंट्स पार्ट करायचे. ही पार्ट करायची ट्रिक मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. तर इथं बघा गॅडोलियममध्ये हा 4F7,5D16S2 ओके त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. परत पुन्हा कधी कधी आपल्याला ल्युटेटियमचं विचारलं जाऊ शकते. तर या टाईपचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला पार्ट करायचे आहेत, ते तुम्हाला डायरेक्टली विचारले जाऊ शकतात, हे तुम्ही डोक्यात ठेवा. ओके, नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थेनाइड. हे लॅन्थेनाइडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. जनरल लक्षात न ठेवता तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या एलिमेंटचा म्हणजे गॅडोलियमचा
लक्षात ठेवा, पर्टिक्युलर तो तुम्हाला फायद्याचा ठरेल, तो तुम्हाला पडण्याचे जास्त चान्सेस आहेत. एलिमेंट्स ऑफ लॅन्थॅनम, गॅडोलियम, ल्युटेडियम पजेसेस सिंगल इलेक्ट्रॉन इन 5D सबशेल. त्याच्यामध्ये 5D मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, हे आपल्याला बघता येईल. इन केस ऑफ अदर लॅन्थॅनाइड 5D ऑर्बिटल इज एम्प्टी. 5D बाकीसाठी कसं आहे, एम्प्टी आहे. F0, F7, F14 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. म्हणजे एम्प्टी ऑर्बिटल, हाफ फील्ड ऑर्बिटल आणि फुल्ली फील्ड ऑर्बिटल हे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अचीव करतात. आता लॅन्थॅनम जर बघायला गेला तर लॅन्थॅनमच्या एफ मध्ये इलेक्ट्रॉनच नाही आहे, त्यामुळे लॅन्थॅनम हा तुमचा एफ ब्लॉकचा एलिमेंट नसून तो डी ब्लॉकचा एलिमेंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर नेक्स्ट, गॅडोलियम हा 4F7 शो करतोय आणि ल्युटेडियम हा तुमचा 4F14 म्हणजे फुल्ली फिल्ड ऑर्बिटल शो करतोय, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया, लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. सो हियर as we move along the lanthanide series there are a decrease in atomic and ionic radii. हा जो ॲटॉमिक आणि आयोनिक रेडिया डिक्रीज होतोय त्यालाच आपण कॉन्ट्रॅक्शनच्या नावानं ओळखलं जातं, हे तुम्ही डोक्यात ठेवायचं. कॉन्ट्रॅक्शन विचारलं तर एवढे तुमचे जे पॉईंट्स आहेत ते हायलाइट करून तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत. दिस स्टेडीली डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया इज कॉल्ड एज अ लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. As we move from the one element to another element, nuclear charge increase by 1 unit, एक युनिट न्यूक्लियर चार्ज वाढत गेलाय, त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला, जो चार्ज डेन्सिटी वाढल्यामुळे साईज डिक्रीज होत गेली आहे. द न्यू इलेक्ट्रॉन आर ॲडेड टू द सेम इनर शेल, 4F म्हणतो शकतो आपण त्याला. द 4F इलेक्ट्रॉन्स शिल्ड इच अदर पुअर, म्हणजे शिल्डिंग पॉवर कशी तिची पुअर आहे, त्यामुळं हा कॉन्ट्रॅक्शन इथं घडतोय. Hence, with the increase in atomic number, the effective nuclear charge experiencedly by the each 4F electron increases. As a result, whole 4F electron shell contracts at each successive element. त्यामुळे इथं लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन कुणामुळे झालं तर इथं त्या एफच्या इलेक्ट्रॉनमुळे झालं, हे तुम्ही डोक्यात ठेवायला पाहिजे. सो लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन इझिली तुम्हाला समजा, द ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया ऑफ लॅन्थॅनाइड्स शोज अ ग्रॅज्युअल डिक्रीज विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. इट इज नोन ॲज अ लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. तर ह्या असे तुम्हाला पॉईंट्स लिहिला तर त्या कॉन्ट्रॅक्शन रिलेटेड तुम्हाला असलेले मार्क्स मिळून जातील. हे काही ॲप्लिकेशन्स आहेत, तर त्यामध्ये द इनसाइड सरफेस ऑफ द टेलिव्हिजन ट्यूब ऑर कम्प्युटर मॉनिटर इज कोटेड विथ द टायनी patches of 3 different lanthanide compositions to give the 3 colors that makes the color image. Color image मिळवण्यासाठी यूज केले जातात. It also used in here बघा इथं optical electronic applications using as a lanthanide ions are active ions in the luminescent materials. म्हणजे हा परत पुन्हा ब्राइटनेस कलर इंडस्ट्री मध्ये साठीच. erbium doped fiber amplifier are a significant device in the optical fiber communication. Most important, optical fiber communication system मध्ये इथं हा तुमचा erbium doped असलेला fiber amplifier यूज केला जातोय. Lanthanides are used for the hybrid cars, superconductor and permanent magnets इथे यूज केले जातात. नेक्स्ट आहे शेवटचा लास्ट पार्ट आहे आपल्याला actinides. Actinides बाबतीमध्ये ते the last row of elements in the periodic table is actinides. शेवटचा सगळ्यात आहे तो actinide आपल्याकडे. It begins with the thorium and ends with the lawrencium. हा thorium पासून स्टार्ट होते आणि lawrencium ला हा एंड होतोय. Most of these elements are not found in nature. हे नेचर मध्ये मिळत नाहीत. मोस्ट ऑफ द एलिमेंट्स दे आर रेडिओ ऍक्टिव्ह अँड मॅन मेड. हे सगळेच्या सगळे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. These elements have a high density, सगळ्यात डेन्सिटी जास्त आहे. Actinides are most reactive than lanthanide. ते lanthanide पेक्षाही खूप रिॲक्टिव्ह आहेत. तर बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं तर हा आहे आपल्याला असणारा कोण आहे ॲक्टिनाइड. तर ॲक्टिनाइड मध्ये सुद्धा हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथं जर मोस्ट इम्पॉर्टंट म्हटला तर हा आपल्याला असणारा तुमचा जो आहे हा क्युरियम हा इथला मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट आहे, तो तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. परत पुन्हा ॲक्टिनियम पासून लॉरेन्सियम पर्यंत असताना ही साईज काय होते डिक्रीजच होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे हायड्रॉक्साईड जर विचारला तुम्हाला तर ॲक्टिनियमचाच मोस्ट बेसिक. ॲक्टिनियम म्हणजेच काय लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइडमध्ये विचारला तर सगळ्यात बेसिक जी असते तुमच्या ॲक्टिनाइडची. ओके, त्यात ॲक्टिनाइडमध्ये सगळ्यात जास्त ॲक्टिनियमची. ते जर लॅन्थनाइडमध्ये विचारला तर सगळ्यात जास्त बेसिसिटी लॅन्थनमची आहे आणि सगळ्यात कमी ल्युटेटियमची आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनाइड्स, या प्रॉपर्टीवरून क्वेश्चनला या प्रॉपर्टी तुम्ही थोड्याशा पाठ करून जावा. सो इयर ऑक्टोबर 15, मार्च 2008, 10, 16, 23, जुलै 16, 19, 22 आणि फेब्रुवारी 24 आणि 25 या प्रॉपर्टी पाठ करून जायला तुम्हाला काय अडचण येणार नाही.
दे अपेअर सिल्वरी व्हाईट इन कलर, त्यांचा कलर हा सिल्वरी व्हाईट असतो. दे आर हायली रिॲक्टिव्ह रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स, की रेडिओ ॲक्टिव्ह आहेत सगळे. दे एक्सपिरियन्स डिक्रीज इन द ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया फ्रॉम ॲक्टिनियम टू लॉरेन्सियम. जस्ट मी सांगितलं त्याला आपण इथं म्हणू शकतो कोणता, ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. They usually exhibit +3 oxygen state element with the first half of the series usually exhibit higher oxygen state. याच्यामध्ये सुद्धा हायर ऑक्सिजन स्टेट आहे, जो आपल्याकडे नेपच्यूनियम आणि प्लुटोनियम शो करू शकतोय, तो +7 पर्यंत जाऊ शकतो. काही सिमिलरिटीज आणि डिसिमिलरिटीज आहेत. हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सो हियर बोथ सिरीज हॅव अ +3 ऑक्सिजन स्टेट, दोघांची पण +3 कॉमन ऑक्सिजन स्टेट आहे. पण लॅन्थेनाइडमध्ये +4 +5 +6 +7 अशा जर विचारला, पण लक्षात ठेवा तुम्ही फक्त लॅन्थेनम हा सगळ्यात जास्त फक्त +4 पर्यंत शो करू शकतोय. पण तुमचा ॲक्टिनाइड जो आहे +4 +5 +6 +7 पर्यंत जाऊ शकतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बोथ सिरीज होतं एफ ऑर्बिटल फील्ड ग्रॅज्युअली, एफमध्येच इलेक्ट्रॉन भरणार आहे आपण. पण लॅन्थेनाइड डू नॉट फॉर्म अ कॉम्प्लेक्स विथ इझिली, लॅन्थेनाइड इझिली कॉम्प्लेक्स फॉर्म करू शकत नाहीत. ॲक्टिनाइड हॅव अ ग्रेटर टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्स, इझिली फॉर्म करू शकतात. ओके, आयोनिक रेडियसच्या बाबतीमध्ये आहे, त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हच्या बाबतीमध्ये आहे. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची मोस्ट इम्पॉर्टंट आहे. लॅन्थेनाइड डू नॉट फॉर्म ऑक्झोकॅटॅन, लॅन्थेनाइड हा ऑक्झोकॅटॅन बनवत नाही. पण तुमचा ॲक्टिनाइड हा जो ऑक्झोकॅटॅन बनवतोय तो कोणकोणत्या, UO+, PO+ आणि NPO+ या टाईपचे ऑक्झोकॅटॅन्स तो बनवू शकतोय. तर या टाईपचे तुम्हाला पॉईंट्स हे लक्षात ठेवायचे आहेत. आणि सगळ्यात शेवट जे आपण म्हणतोय लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड यांचं तुम्ही डिस्टिंग्विश पार्ट करून ठेवा, कारण ते 100% विचारलं जाते. सिंपल डिस्टिंग्विश करायचं आहे. हा 4F मध्ये भरला जातोय लॅन्थेनाइड, तर ॲक्टिनाइड 5F मध्ये भरला जातोय. तर या टाईपचे तुम्ही लक्षात ठेवा. इव्हन त्याच्या रेडिओ ॲक्टिव्हिटी सांगू शकताय, कलर्ड प्रॉपर्टीवरती सांगू शकताय. ओके, तर आपल्याला 4 पॉईंट्स त्याचे डिस्टिंग्विश बनवायचे ते तुम्ही डोक्यात ठेवा. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे बोर्ड एक्झामला येऊ शकतात. ओके, सो डिस्टिंग्विश बिटवीन लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड हा 2 मार्काचा क्वेश्चन बनू शकतोय. राईट नोट ऑन लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन हा फेमस त्याचा क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट मॅग्नेटिक मुवमेंट जी तुम्हाला दाखवली होती मी, मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करण्याची मेथड, तर त्यावरून क्वेश्चन येऊ शकतोय. वाय दी आयन्स आर कलर्ड, वाय आयन कलर असू दे किंवा कलर्ड लेस असू दे. जर कलर लेस का आहे विचारलं तर तिथं एकही अनपेड इलेक्ट्रॉन नसणार आहे. कलर्ड आहे असं जर म्हटलं तर अनपेड इलेक्ट्रॉन आहे, अनपेड इलेक्ट्रॉनमध्ये डी ट्रान्झिशन होतं, हे तुम्हाला सांगितलं आहे, ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. नंतर नेक्स्ट यूज ऑफ ॲलायचे तुम्ही युजेस पार्ट करा. आणि ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपलं डी ब्लॉक असू दे किंवा ए ब्लॉक असू दे. डी ब्लॉकमध्ये बघायला गेला तर क्रोमियम आणि कॉपरचं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या ब्लॉकमध्ये बघायला गेला तर गॅडोलिम इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर अशा पद्धतीनं हे तुम्ही क्वेश्चन्स केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या 12वी बोर्ड एक्झामला याचा फायदा होईल असं मला वाटतंय. सो ओके, थँक्यू सो मच.